Without the resurrection, Christianity is failed. पर वो उठा तीसरे दिन, उसने हमें पवित्र आत्मा दिया, फिर वो स्वर्ग उठाया गया और उसने वादा किया कि फिर मैं आऊंगा अपने बेटे बच्चों दुल्हन को लेने। और इसी आस के साथ, इसी विश्वास के साथ हर दिन हम जीते कि एक दिन वो आएगा और सारे जो उसके हैं उन्हें वो ले जाएगा। और बाइबल कहती इस बात के लिए हमेशा हाँ और आमीन कहना। क्यों ना अपने हाथों को बढ़ाया और उसके इस बात के लिए उसको धन्यवाद दो। कौन अपने अपने तरीकों से उसको धन्यवाद देते रहे, अपने अपनी बातों से, अपने अपने तरीकों से। कौन जिनको अन्य भाषा का दान है करते रहे, उसकी उपस्थिति यहाँ है। वो सुन रहा है, वो सुन रहा है हर एक शब्द आपके, हर एक इमोशंस आपके। कम ऑन चर्च। जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है। जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है। जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है। जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है। पापों की नींद में ना सोना, पापों की नींद में ना सोना, दुनिया की भीड़ में ना खोना। जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा
वचनों के श्रृंगार से अपने मन को तू सजा ले, रूह पाक के वरदानों से अपने जीवन को भर दे, रूह पाक के वरदानों से अपने जीवन को भर दे। वचनों के श्रृंगार से अपने मन को तू सजा ले, रूह पाक के वरदानों से अपने जीवन को भर दे, रूह पाक के वरदानों से अपने जीवन को भर दे। पापों की नींद में ना सोना, पापों की नींद में ना सोना, दुनिया की भीड़ में न खोना। जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, जाग जरा दूल्हा यीशु। कौन सा मुझे जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, तेरी आंखें लगी रहे मसीह पे, तुझको लेने वो आएगा। तेरी आंखें लगी रहे मसीह पे, तुझको लेने वो आएगा। कुप्पी में तेल तैयार रखना, तैयार भरना रह जाएगा। कुप्पी में तेल तैयार रखना, तैयार भरना रह जाएगा। कुप्पी में तेल तैयार रखना, तैयार भरना रह जाएगा। कुप्पी में तेल, पापों की नींद में ना सोना, पापों की नींद में ना सोना, दुनिया की भीड़ में न खोना। जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, जाग जरा जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है। ओ जाग जरा दुल्हन दूल्हा यीशु आ रहा है, जाग जरा जाग जरा जाग जरा। ओ यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है। अपने दुल्हन को लेने, अपने बच्चे को लेने, अपने बाशिंदों को लेने, अपने दुल्हन को लेने, अपने दुल्हन को लेने, अपने बच्चों को लेने, अपने लोगों को लेने, अपनी दुल्हन को लेने। यीशु आ रहा है, यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, यीशु आ रहा है, यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है, मेरा यीशु आ रहा है। मेरा यीशु जाग जरा दुल्हन, तैयारी रखनी है, तैयार रहेंगे, तेरे आने का इंतजार हम करेंगे।
बादलों पे यीशु आएगा, अपने बंदों को, अपने बच्चों को और अपनी दुल्हन को ले जाएगा। जाग जरा दुल्हन, दूल्हा यीशु आ रहा है। सब गाएंगे। जाग जरा दुल्हन, दूल्हा यीशु आ रहा है। 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 हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. या आपण आपले हात उंचावून टंग्समध्ये प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. रोपो शखांदोरी खाया रा 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 बा सखांदोरी आरिया रिया रा बा ओरिया रा 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 बा शखांदोरी खोरी आरिया रा 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 बा सखांदोरी खोरी आरिया रिया 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 रा बा ओरी खोंदोरी आरिया रा बा शखांदोरी खोरिया रा बा सखांदोरी आरिया रिया रा बा ओरी खोरिया रा बा शखांदोरी खोरिया रिया 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 रा बा सखांदोरी आरिया रिया रा. ओ थँक्यू जीसस. धन्यवाद, 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 धन्यवाद परमेश्वर. तुला या उपस्थितीबद्दल धन्यवाद करतो राजा. प्रभू तुझी इथे उपस्थिती सामर्थ्याने उतरली, तुला मी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद करते राजा. परमेश्वर आज वचनातून आमच्या प्रत्येकाची भेट तू घे राजा. वचन बोलणारी मी नसून परमेश्वर तू बोलत आहेस, तुला धन्यवाद करते राजा. तुझी स्वर्गीय उपस्थिती आज आमच्या प्रत्येकावरती सामर्थ्याने उतरली, तुला धन्यवाद करते येशू राजा. ही सर्व प्रार्थना आम्ही उद्धारक येशूच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण सगळे बसूया. प्रेज द लॉर्ड. सो पहिले आपण वचनात जाऊया की एक छोटीशी स्टोरी ऐकायची आहे. स्टोरीमध्ये जाऊया पहिले. प्रेज द लॉर्ड. सो ॲक्च्युली स्टोरी बायबलमधलीच आहे, बायबलच्या बाहेरची नाही आहे. सो पीटर जो होता, पेत्रस ज्याला आपण म्हणतो है ना, तो एक दिवशी फिशिंग करायला गेला, मासेमार करायला गेला. आणि तिथे असं झालं की त्यांनी खूप पूर्ण रात्रभर त्यांनी मेहनत घेतली, खूप श्रम घेतले है ना. आता जे फिशिंग करतात तर त्यांना आयडिया असेल की किती त्रास असतो समुद्रामध्ये. पूर्ण रात्रभर राहणं इतकं इझी नाही आहे, त्या काळोखामध्ये राहणं इतकं इझी नाही आहे. आणि ते लोक प्रयत्न करत असतील नाही का रात्रभर फिशिंग करायची, परंतु काय झालं की त्यांना एक पण मासा पकडला त्यांच्याकडनं जात नाही. आणि मग ते किनाऱ्यावरती असतात. येशू येतो, त्यांना बोलतो की तुम्ही तुमची बोट आत घेऊन जा, खोल घेऊन जा आणि जाळं टाका है ना. आपण खूप डिटेलमध्ये स्टोरी नाही सांगणार, एक बेसिक सांगते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांनी रात्रभर जे वेट केलं, एवढे श्रम केले, एवढे ते त्रासात असतील, वेदनेत असतील, परंतु त्यांना एक पण मासा न मिळाल्याने ते निराश होते है ना, दुःखी होते, त्रासात होते, वेदनेत होते. परंतु जेव्हा येशूनी त्यांना सांगितलं, पेत्र बोलतो पण लूक 5:5 आपण वाचूया. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळे सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर जसं आता आपण वाचलं की तो ऑलरेडी येशूला सांगतो की आम्ही पूर्ण रात्रभर नाही का जाळं टाकलं, आम्ही कष्ट केले, पण आम्हाला मासा भेटला नाही. परंतु कारण का पीटर बोलतो की तुम्ही सांगताय, तुमच्या बोलण्यावरून मी काय करत आहे, पुन्हा एकदा जाळं टाकतो. आणि त्यांनी समजा जसं एक आपण एक्झाम्पल घेऊया की समजा जर पेत्राने त्या दिवशी जर ऐकलं नसतं येशूचं आणि बोललं असतं, काय गुरुजी आम्ही मासेमार आहे, आम्हाला जास्त माहिती आहे, नाही सापडलं रात्रभर तर आता कुठून भेटणार आहे ना. परंतु पेत्रानी त्याचं म्हणजे नाही का प्राऊडनेस नाही केलं की त्यांनी हे नाही म्हटलं की नाही मला जास्त माहिती आहे. तो बोला ठीक आहे, तुम्ही सांगताय गुरुजी, मग मी टाकतो.
आणि त्याने काय केलं, येशूच्या सांगण्यावरून जेव्हा जाळं टाकलं तर त्याला अपेक्षा पलीकडे मासे भेटले की त्यांचं जाळं फाटू लागलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आजचा ॲक्च्युली आपला म्हणण्याचा विषय आहे की ओझे है ना. तर एक तुम्ही पाहताल तर पेत्राच्या जीवनात पण ते ओझं होतं, म्हणजे त्याला ते कष्ट झाले नाही का, त्रास होता, वेदना होत्या की अरे रात्रभर आम्ही सांभाळले. परंतु केवळ देवाच्या एका वाणीने काय झालं, त्याचे जे त्रास होते, वेदना होते आणि त्याची जी मी असं म्हणेल की नाही का, जे त्याला फेलियर आलेलं ते सक्सेसमध्ये टर्न केलं प्रभूनी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आपल्यामध्ये इथे कोणी अशी व्यक्ती का ज्याला कधीच जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं बर्डन आलं नाही किंवा त्यांना कधीही कुठल्याही प्रकारच्या त्रासातनं जावं लागलं नाही, कधी कुठले दुःख संकट त्यांच्यावरती आले नाही, राईट? कोणीच नाही, राईट? कोणी आहे? कोणी ना. आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या त्रासातनं जावं लागलं आहे, वेदनेतनं जावं लागलं, कष्टातनं जावं लागलं है ना. काय बर्डन्स, काय ओझं, काय तर अनेक प्रकारचे ओझे असतात. कोणाला फायनान्शियल इश्यूज असू शकतात, कोणाला हेल्थ रिलेटेड इश्यूज आहे, कोणी नाही का खूप वर्ष आजारी आहे, कोणाला रिलेशनशिप्समध्ये ओझं असू शकतं, मे बी हजबंड वाईफचं रिलेशनशिप राईट नाही आहे किंवा लेकरांसोबतचं रिलेशनशिप राईट नाही आहे किंवा अजून काही अनेक प्रकारचे ओझे आहेत. परंतु ज्यावेळेस मनुष्य हे ओझे घेऊन चालतो आणि या ओझ्यांच्या खाली जेव्हा तो असतो तर त्याला कुठे पण सुख किंवा शांती असते त्याच्या जीवनात किंवा त्याच्या हृदयात नाही. आणि तुम्ही त्या मनुष्याला पाहात तो नेहमी चिडचिडा, इरिटेबल, फ्रस्ट्रेटेड असेल, राईट? का? कारण का तो त्या ओझ्याखाली दबलेला आहे. त्याच्या जीवनात ते ओझे आहेत, ते त्रास आहेत, ते वेदना. आणि कोणी पण असंही ते आहे की आपण एकमेकांचे हात दर आपण घेऊ शकतो, पण समजा एखाद्याच्या शरीरात आजारपण आहे, आपण त्याचा आजारपण घेऊ शकतो नाही. एखाद्यावरती कर्ज आहे, आपण मे बी त्याला थोडं हेल्प करू शकतो पे ऑफ करायला, परंतु तुम्ही पूर्ण लोन भरू शकता का त्याचं? नाही. सो आपण कोणाचे ओझे घेऊ शकत नाही, पण एक व्यक्ती आहे की जी आपलं ओझं घेते. आमेन. एक व्यक्ती जी आपलं ओझं घेते आणि ती कधी पण आपल्याला ओझं घेतल्यावरती ती आपल्यावरती ते उपकार केल्यासारखं बोलून नाही दाखवत. आज आपण मे बी तुम्ही जगात जा, जगाच्या लोकांकडे जा, त्यांच्याकडे हेल्प मागा, तर ते तुम्हाला काय करतात, तुम्हाला मे बी हेल्प तर करतील पण बोलून दाखवतील किंवा नंतर तुमच्यावरती ते बोलतील की अरे मी त्या व्यक्तीला हेल्प केलं म्हणून आज ती वरती आली. परंतु देवाचं वचन सांगतं, मत्तय आपण वाचूया, मत्तय 11:28 वचन वाचूया आपण. आहो कष्टी व भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. एक सेकंड. मी 28 आपण वाचलं रे. 29 म्हणतं, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इंग्लिशमध्ये खूप सुंदर वचन आहे की कम टू मी all who you are weary and burdened and I will give you rest. Take my yoke. योग घे म्हणतोय, म्हणजे इंग्लिशमध्ये वचन सांगते की योग घ्या. भार जो आहे, जे ओझं आहे, जे आपल्याला सहन करणं खूप कठीण आहे. तुम्ही पाहिलं असेल जे लोक ह्या जगिक, मी नेहमी या गोष्टींना जगिक म्हणते, फायनान्शियल बर्डन्स असो किंवा सिकनेस रिलेटेड असो, मी ह्याला जगिक ओझं का म्हणते, बिकॉज अजून एक ओझं आहे जे जगिक नाही आहे. सो हे जे जगिक ओझं जेव्हा आपण घेतो ना, तर या ओझ्यामध्ये ना बहुतेक वेळा तुम्ही पाहिलं असेल लोकांना हेल्थ इश्यूज होतात है ना, आपल्या हेल्थवरती इम्पॅक्ट होतो, कोणी स्ट्रेसमध्ये जातं, कोणी डिप्रेस्ड होतं. परंतु देवाचं जे ओझं आहे ना, ते देवाचं ओझं हलकं आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला या वचनातनं काय सांगतोय की तुम्ही काय करा, तुमचे जे ओझे, जे जड आहेत, जे तुम्हाला वाहणं कठीण आहे, तुमच्यासाठी अशक्य आणि असंभव आहे, पण देवासाठी अशक्य असंभव आहे का कुठली गोष्ट? नाही. म्हणून परमेश्वर बोलतो तुमचे जे ओझे आहेत ना, जे कठीण आहेत, जे जड आहेत, ते तुम्ही मला द्या आणि माझं ओझं तुम्ही घ्या. आपण नाही काय, आता एक एक्झाम्पल घेऊ की एखादा व्यक्ती ज्याच्यावरती लोन आहे, त्यांनी खूप त्रास घेतली आहे, मेहनत घेतली आहे, तो कष्ट करतो रात्रंदिवस, त्याचं ते लोनचं ओझं त्याच्यावरचं निघून जाण्यास करता, परंतु त्याच्यावरचं ते ओझं निघत नाही. परंतु जर त्यांनी स्वतःला देवाला सरेंडर केलं तर जस्ट इमॅजिन करा, काय परमेश्वरासाठी एक
1 मिनिट पण गरजेचं आहे ते लोन काढण्यासाठी किंवा ती गरज त्याची पूर्ण करण्याची नाही. परमेश्वर एका क्षणात करू शकतो, पण फक्त आपल्याला देवाला सरेंडर आणि सबमिट करणं गरजेचं आहे. आपले जे ओझे आहेत ते आपल्याला देवाला सबमिट करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण इस्रायल लोकांचं आपण पाहूया की जेव्हा इस्रायल लोकांना इजिप्तमध्ये होते ना, त्यावेळेस ते लोक देवाकडे रडत होते, कारण का त्यांच्यावरती ओझं होतं है ना, त्यांना सतवलं जात होतं. त्यांनी देवाला हाक मारली. मग देवानी त्यांना त्यांच्या ओझ्यात ठेवलं का? त्या त्रासात, वेदनेत ठेवलं का? नाही. आपल्याला माहिती आहे की देवानी काय केलं, मोसेला पाठवलं त्यांना त्या ओझ्यातनं बाहेर काढण्यात, त्या त्रासातनं बाहेर काढण्यासाठी. म्हणूनच देवाचं वचन आपल्याला काय सांगते प्रियानो, की तुमचे जे ओझे ते तुम्ही देवाला द्या. आणि देवाचं जे ओझं आहे ते आपण पाहूया पुढे, की देवाचं काय ओझं आहे जे आज आपल्याला घेणं गरजेचं आहे. पण तू वचन सांगतो तुमचे ओझे देवाला द्या. आणि देवाचं जे ओझं आहे जे हलकं आहे, कारण का देव जेव्हा ओझं देतो ना, तर देव आपल्याला त्रास नाही देत, संकट नाही देत, कष्ट नाही देत, परंतु आपल्याला सामर्थ्य देतो, आशीर्वाद आपल्यासाठी रिलीज करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून देव सांगतो की तुमचे ओझे मला द्या, मी वाहेल ते, परंतु माझं ओझं तुम्ही घ्या. जे उचलण्यास करता हलकं आहे. का हलकं आहे? कारण का त्याला माहीत आहे की ज्या गोष्टी देव आपल्याला देणार आहेत त्याला आपण ते काम पूर्ण करण्यासाठी परमेश्वर आपल्याला काय देणार आहे? शक्ती देणार, सामर्थ्य देणार, लागणाऱ्या सर्व गरजेच्या गोष्टी देतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक वचन पाहूया, स्तोत्रसंहिता सॅम्स 55 याचा 22. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तू कधीही ढळू देणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं आता आपण वचन वाचलं की देवाचं वचन सांगतं की जो नीतिमान आहे परमेश्वर त्या व्यक्तीला कधी पण पडू देत नाही, त्या ओझ्यामध्ये त्याचा तो नाश होऊ देत नाही. मी माझ्या लाईफची एक टेस्टिमनी तुम्हाला शेअर करेल. मी आधी पण सांगितली आहे. मी ना एक काळ असा होता की ज्यावेळेस ना माझ्या मम्मीचं कॅन्सरचं ट्रीटमेंट चालू होतं आणि खूप म्हणजे ऑलरेडी मम्मीची सर्जरी झालेली, त्याच्यामुळे मला 2 लाख रुपयाचा ऑलरेडी खर्च आलेला, जो मी मेडिक्लेममधनं कसा तरी पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की कॅन्सरचं ट्रीटमेंट म्हणजे पुढे केमो असतात, रेडिएशन्स असतात. आणि हॉस्पिटल प्रायव्हेट असल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेलं की जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च आहे. आणि मी खूप त्रासात होती, वेदनेत होती की प्रभू मला माझ्या मम्मीला गमवायचं नाही. मला बाकी काय माहीत नाही, मी पैसे कुठून आणेल मला नाही माहिती. माझ्याकडे रिअली त्यावेळेस काहीच नव्हतं, कारण का डॅडी रिटायर्ड होते, त्यांची सॅलरी नव्हती. मोठी बहिणीचं लग्न झालेलं, ती ऑलरेडी मॅरेज करून गेलेली तिच्या घरी आणि तिने सर्जरीला थोडं हेल्प केलेलं. सो मी तिच्याकडनं अजून मागू शकत नव्हती. आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं. माझ्याकडे फक्त मला हॉस्पिटलने दिलेली एक NGOची लिस्ट होती आणि त्या लिस्टद्वारे मी अनेक ठिकाणी जायची की कोण मला हेल्प करेल का, ते फॉर्म्स भरायची, सगळं काय करायची. आणि मी मम्मीच्या हेल्थला घेऊन पण कन्सर्न होती. ते ओझं होतं की अरे मम्मीचं काय होणार आहे, कसं होणार आहे, कारण का खूप जणांकडनं ऐकलेलं की केमोचा त्रास होतो, कॅन्सर ट्रीटेबल नाही आहे. म्हणजे ना मी एक गोष्ट सांगेल की जेव्हा पण आपल्या लाईफमध्ये एखादा त्रास, वेदना येतात ना, मी म्हणेल मनुष्याकडे जाण्यापेक्षा ना देवाकडे जा. बिकॉज मनुष्य आपल्याला डिमोटिवेटच करणार आहे. मला खूप लोकांनी डिमोटिवेट केलं. मला सगळ्यांनी सांगितलं की तू होप सोडून दे, काही नाही होणार, काही म्हणजे तुझ्या मम्मीचं काही नाही होऊ शकत, तिला जसे तसं जगू दे, जेवढे दिवस आहे जगू दे. परंतु मी देवाला धन्यवाद करते, त्यावेळेस मी खूप नवीन विश्वासात आलेले. आणि माझे मिस्टर मला नेहमी थोडंसं वचनातून सांगायचं आणि मला प्रेयर करायला ते मदत करायचे. आणि एक दिवशी आम्ही असंच डिनरनंतर प्रेयर करत होतो, नाईट शिफ्ट होती आमची, मी जॉब करायची. त्यावेळेस देवाचा आत्मा सामर्थ्याने आला आणि देवाची एकच वाणी एवढी आली की तुला लागणारा फायनान्सेस मी तुला दिला आहे, तुझ्या मम्मीला पण आरोग्य दिलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मी सांगते त्यानंतर ही वाणी आल्यानंतर NGOsमधनं मला असे पैसे यायला सुरुवात झाले जे एवढ्या दिवसापासून मे बी स्टक होते, काय होते मला नाही माहिती. प्रभूने असा प्रबंध केला ना की माझ्या अपेक्षेच्या पलीकडे होतं. मी इमॅजिन केलं नव्हतं की परमेश्वर हे करेल म्हणून. जिथे मला कोणाची हेल्प नव्हती तिथे परमेश्वर माझा पाठिंबा म्हणून उभा राहिला. म्हणून वचन काय सांगतं आपल्याला सॅम्स 55:22 मध्ये की परमेश्वर आपल्या राईचियस लोकांना कधी पण काय होणार, त्यांचा त्या त्रासांमध्ये, त्या वेदनेमध्ये तो त्यांचा नाश होऊ देत नाही. परमेश्वरांनी माझा किंवा माझ्या परिवाराचा त्या वेदनेत त्रास नाही होऊ दिला. जरी पण मी त्यावेळेस एकदम नवीन विश्वासात होते. माझे आई वडील तर अजूनही ख्रिस्ताला ओळखत नाहीत, परंतु मी देवाला धन्यवाद करते की परमेश्वराने आमचा नाश नाही होऊ दिला. प्रभूने इतका फायनान्स पाठवला की ट्रीटमेंट कंप्लीट होऊन जवळजवळ 1 लाख रुपये अकाउंटमध्ये होते आणि ते आम्ही रिटर्न केले
NGOsला रिटर्न केले की आमची ट्रीटमेंट संपलेली आणि परमेश्वरांनी मम्मीला देखील इतकं छान आरोग्य दिलं. माझी मम्मी अजून देखील चांगल्या आरोग्यात आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद. म्हणून प्रियानो, जे देवाचं वचन आपल्याला सांगतं ना की परमेश्वरावरती आपला भार टाका. का? कारण का परमेश्वराला माहीत आहे काय करायचं आहे. मे बी जर मी मनुष्याकडे गेली असती तर कोणी मला 5,000, 10,000, फार तर फार 50,000 दिले असते. परंतु देव, जेव्हा आपण देवाकडे हाक मारतो, देवाकडे जातो ना, तर देव अद्भुत काम करतो. आपल्या अपेक्षांच्या पलीकडे आणि आपण इमॅजिन केलं नसेल असं काम परमेश्वर करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो प्रभूमध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे. दॅट इज ट्रू. बट म्हणजे बहुतेक वेळा आपण काय करतो, त्रास येतो, वेदना येतात, तर आपण सगळ्यात पहिले कुठे पळतो? मनुष्याकडे, है ना. मी एवढा तेव्हापासून घेऊन जवळजवळ मला आज विश्वासात येऊन 10 वर्ष झालेत. या 10 वर्षात देवाने मला प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखामध्ये एक गोष्ट शिकवली की त्याच्यावरती अवलंबून राहणं. बहुतेक वेळा असे कधी कधी संकट असतात, त्रास असतात, तर मी कोणाला शेअर नाही करू शकत, कोणाकडे शेअर नाही करू शकत, बिकॉज माझे आईवडील बिलिव्हर्स नाही आहेत, हजबंड आहे, बट आय कॅन्ट शेअर एव्हरीथिंग. मग मी काय करते, मी देवाला देते. प्रभू, मला हा त्रास होतोय, ही वेदना आहेत, हे कष्ट आहे, हे दुःख आहे, मी काय करू तू सांग. आणि मी प्रभूला धन्यवाद देते की परमेश्वराने मला आजपर्यंत कधी देखील खाली पडू दिलं नाही, परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराने उचलून धरलं. त्या संकटातनं, त्या त्रासातनं देवानी बाहेर काढलं. आता आपल्यापैकी पण बरेच जण या संकटात, त्रासात, मे बी आज कोणी वेदनेत असेल, कोणी आजारी असेल, परंतु देव आपल्याला सांगतोय की तुमचे जे त्रास आहेत, तुमच्या ज्या वेदना आहेत, जे संकट आहे, काही पण असो, देवासाठी कुठली पण गोष्ट अशक्य, असंभव नाही. मग ती कुठली असो. कोणी बोलेल नाही माझ्याकडे फायनान्शियल इश्यूज आहे, कोणी बोलेल माझ्या शरीरात आजार आहे. कुठलाही त्रास असू द्या ना, आपण देवाकडे येऊया, देवाला सरेंडर करूया, देवाला सबमिट करूया आणि परमेश्वर त्या त्रासातनं, त्या वेदनेतनं आपल्याला बाहेर काढू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि खरंच मी प्रभूला धन्यवाद करते की परमेश्वरांनी त्या संकटातनं आपल्या प्रत्येकाला बाहेर काढलं. आपल्या प्रत्येकाकडे टेस्टिमनी आहे, राईट. प्रत्येकाला देवानी संकटातनं, त्रासातनं, वेदनेतनं बाहेर काढलं आणि आपल्याला माहिती आहे आपण कसं बाहेर आलो आहे. आपल्या सामर्थ्यात नाही, परंतु देवाच्या सामर्थ्यात आपण त्याच्यातनं बाहेर पडलो. म्हणून खरंच देवाला मी धन्यवाद करते की परमेश्वर आपल्यावरती दया करतो आणि तो या दुःखांमध्ये, त्रासांमध्ये, या वेदनेमध्ये आपला नाश नाही होऊ देत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग आपल्याला एकच गोष्ट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पण दुःख येतात, त्रास येतात ना, वेदना येतात, एकच गोष्ट करायची. तुम्ही काय करू नाही शकत. तुम्ही तुमचे खूप प्रयत्न केले असतील. मी सांगते, मी खूप प्रयत्न केले प्रभूमध्ये येण्या अगोदर. मी जिथे जाऊ शकत होती मी तिकडे गेली, तिकडे त्यांच्याकडे हेल्प मागितली, कुठे कुठे नसेल गेली, परंतु मला कुठून हेल्प नाही आली. हेल्प फक्त देवानी केली आणि परमेश्वरानेच तो अनुग्रह केला. मग आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस आपल्या जीवनात एखादं संकट येतं ना, त्रास येतो, वेदना येतो, तर आपल्याला देवाला सबमिट करायचं आहे. ज्यावेळेस आपण देवाला सबमिट करतो ना, तर आपण सबमिट करणं म्हणजे काय, जे काही तुमचे त्रास आहेत ना, देवाकडे घेऊन जा. मी तर म्हणेल, मी नेहमी असं करते, मला एखादा त्रास किंवा एखादी गोष्ट मला सहन होत नसेल ना, मी जाते प्रभूकडे आणि मी खूप रडते. मला जेवढं रडता येईल मी तेवढं रडते. जोपर्यंत मला फील होत नाही की नाही माझं हृदय हलकं झालं आहे, मी तेवढं रडेल आणि प्रभूकडे हाक मारते की प्रभू तू मला मदत कर, तू मला सहायता कर, कारण का मला नाही माहिती मी पुढे काय करायचं, माझ्यासमोर मार्ग बंद आहेत. आणि परमेश्वर तिथे मार्ग मोकळे करतो. इमॅजिन करा ना, ते इस्रायल लोक जेव्हा त्यांना इजिप्तमधनं बाहेर काढलं, मागे त्यांच्या एनिमी आहे, पुढे त्यांचा समुद्र आहे, त्यांना पण माहीत नव्हतं त्यांना काय करायचं आहे. त्यांनी काय केलं, मोसेसने प्रार्थना केली ना आणि परमेश्वर प्रेयर केली, त्याच्यानंतर परमेश्वरांनी त्या समुद्रातनं त्यांच्यासाठी मार्ग काढला. आज आपल्याला वाटत असेल सगळं संपलंय, है ना, सगळं काही संपलंय, काहीच मार्ग नाही, कुठून मार्ग निघणार आहे, परंतु परमेश्वर मार्ग बनवणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू मार्ग बनवणार आणि तो बनवतो. मी पाहिलेलं आहे, मी माझ्या जीवनात पण खूप वेळा अनुभव घेतला आणि वचन आपल्याला सारखं जितके पण आपण बायबलमधले अध्याय तुम्ही वाचाल ना, प्रत्येक ठिकाणी परमेश्वरांनी जिथे मार्ग बंद होते तिथे मार्ग त्यांनी ओपन केलेत. त्याच्या लोकांसाठी त्यांनी मार्ग ओपन केले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला काय करायचं आहे, देवाला सबमिट करायचं आहे, सरेंडर करायचं आहे, देवासोबत टाईम स्पेंड करायचं. जसं जसं आपण जेव्हा देवासोबत टाईम स्पेंड करायला लागतो ना, तर परमेश्वर आपल्याशी बोलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू बोलतो आणि मी विदाऊट एक्सपिरियन्स नाही बोलत आहे, कारण का मी जसं सांगितलं की मी जेव्हा त्या कठीण काळातनं जात होते, ज्यावेळेस मम्मीचं ट्रीटमेंट चालू होतं, मम्मीचं केमो चालू असायचं बेडवरती, मी मम्मीच्या बाजूला बसून माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं मला एक बायबल आणून द्या.
जे मला सिम्पल लँग्वेजचं. आणि आय रिमेंबर माझं फर्स्ट बायबल गुड न्यूज बायबल होतं. मी बायबल ओपन करायची कुठून वाचायचं मला माहीत नव्हतं. मला फक्त आमच्या पास्टरांनी इतकं सांगितलेलं, मत्ते 1च्या 8 पासून तू वाचायला सुरुवात कर. आणि मी ज्या वेळेस वचन उघडायची, कारण का आता एवढं 1.5-2 तास मी काय करणार है ना. सो मी काय करायची, वचन उघडायची, वचन वाचत बसायची आणि प्रभूला धन्यवाद करते त्या प्रत्येक एक वचनाशी. जसं काय प्रभू माझ्याशी बोलायचा. रोज मला काही प्रश्न असायचे, काही संकट असायचे, काही वेदना असायचे, जसं काय परमेश्वर मला उत्तर देतोय की बघ तू विचार नको करू, तू ह्या त्रासात आहेस ना, मी तुझ्या सोबत आहे. आणि आजच्या तारखेला पण प्रियानो, परमेश्वर, मी एखादी गोष्ट मला समजत नाही आहे, मला कळत नाही ना मी काय करू, मी वचन उघडलं, वचन वाचायला सुरुवात केली ना, परमेश्वरने तिकडे बोलायला सुरुवात केली आहे. कधी असं होतं की नाही वेळ भेटत आपल्याला वचन वाचायला. मी एखादं जस्ट आपण म्हणजे नाही का वचन ऐकतो. आता आपल्या पास्टरांचं चॅनल आहे, अनेक देवाचे दासींचं चॅनल आहे, ओपन केलं, वचन ऐकतो, त्या वचनातून देव बोलतोय. आणि असे देव बोलतो ना की तुमच्या हृदयामध्ये असलेला तो त्रास गेलाच पाहिजे, 100% गेला पाहिजे. तुम्ही जरी दुःखात असाल ना, संकटात असाल ना, परमेश्वर तुम्हाला स्माईल करायला लावणार. हालेलुया. कारण का मी सांगते, मी जेव्हा त्या दुःखातनं त्रासातनं जायची ना, म्हणजे एक माझं हृदय बोलायचं काय चाललंय, काय एवढे दुःख आहेत, का एवढे त्रास आहेत, का एवढे वेदना आहेत. परंतु परमेश्वर वचनाद्वारे बोलायचं आणि परमेश्वर मला सामर्थ्य द्यायचा. लिटरली अशी परिस्थिती होती की मी नाईट शिफ्ट करायची, घरी यायची सकाळी 6 वाजता, NGOsला कुठे फॉर्म भरायला जायचं तिथे फॉर्म भरायला जायची. त्याच्यानंतर मग परत घरी यायचं, 1-2 तास झोपायचं, मग परत मम्मीला घेऊन केमोला जायचं. मग केमो करून आल्यानंतर मग परत 1 तास झोपलं की परत मम्मीला ब्लड थिनरचे इंजेक्शन्स मला द्यायला लागायचे, मला स्वतःला द्यायला लागायचे. बिकॉज त्याचा टाईम होता एव्हरी 12 आवर्सचा. सो ते इंजेक्शन्स द्यायचं मम्मीला आणि मग त्याच्यानंतर लगेच जॉबला जायचं. परंतु मी तुम्हाला सांगते ना, ज्या वेळेस आपण देवाला सबमिट करतो, सरेंडर करतो, परमेश्वर ना तुमच्या अवतीभोवती लोकांना तुमच्यावरती अनुग्रह करायला लावतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी खूप जवळून ही गोष्ट अनुभव घेतली की कसं परमेश्वराने, मी म्हणजे मला हार्डली 3-4 तास पण झोप नाही भेटायची, परंतु देवानी माझा जो टीम लीड होता ना त्याच्या हृदयात असं काम केलं की तो मला स्वतःहून बोलायचं, सुप्रिया तू थोडं रेस्ट कर, मे बी तुला बरं वाटत नसेल, तुला थोड्या रेस्टची गरज आहे. आणि परमेश्वराने माझ्या ते अनुग्रह केला. मी जेव्हा यायची ना घरी तर परमेश्वर माझ्याशी बोलायचा वचनाद्वारे आणि मी लिटरली हसत यायचे. कधी मी विचार करायचे, अरे लोक मला येडं समजतील की मी एकटीच हसते, परंतु आय डोंट केअर. मला लोक येडं बोलू दे का अजून काय बोलू दे, मला माहिती आहे माझा देव माझ्याशी बोलतोय आणि त्याच्या बोलण्याने मला सांत्वना होते, त्याच्या बोलण्याद्वारे मला परमेश्वर म्हणजे नाही का अजून त्याच्या जवळ घेऊन जातोय. सो मी जगाचा का विचार करू. आणि मी आज पण तेच करते, बोलू दे कोणाला काय बोलायचं, मला माहिती आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो म्हणून आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये टाईम स्पेंड करणं गरजेचं आहे. खूप वेळा आपण काय करतो, संकट आले, त्रास आलो, आपण प्रेयर करतो, गोष्ट सोडून देतो, परंतु ते कन्सिस्टंटली देवाच्या उपस्थितीमध्ये बसणं गरजेचं आहे. देवाला हाक मारणं गरजेचं की प्रभू हे वेदना आहेत, हे त्रास आहेत, हे माझं ओझं आहे, प्लीज तू हलकं कर, मला सहायता कर, मला मदत कर. आणि परमेश्वर काय करतो, आपल्याला त्या दुःखातनं, त्या त्रासातनं परमेश्वर काय करतो, बाहेर काढतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने भरणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आपण प्रभूच्या उपस्थितीत बसतोय, प्रार्थना करतोय, स्तुती आराधना करतोय, वचन वाचतोय, परमेश्वर बोलतोय, अग्रीड, परंतु देवाच्या पवित्र आत्म्याने भरणं खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण का देवाचा पवित्र आत्मा काय करतो, तो आपला काय आहे, हेल्पर आहे, राईट, आपला गाईड आहे. तर प्रभू काय करतो, त्या पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येक वेळेला आपल्याला लीड करतो, आपल्याला गाईड करतो. तू असं नको करू, असं कर, इथे जा, या व्यक्तीशी बोल, हे कर. आणि ज्यावेळेस देव आपल्याला लीड करतो ना, गाईड करतो, तर आपण फेल नाही होत. आमेन, आपण फेल नाही होत. परमेश्वर आपल्याला उंचावतो, कारण का आपण त्याची वाणी ऐकतोय ना. खूप वेळा असं होतं माझ्यासोबत ना, 1-2दा असं झालं की मी एका ठिकाणी गेलेले, आम्ही जेवायला गेलेलो, खूप आधीची गोष्ट, अजून पण होतं, देव अजून पण करतो. तर आम्ही जेवलो आणि आम्ही रिटर्न येत होतो आणि एक लेडी आणि तिचा हस्बंड आला आणि ती लिटरली अशी वाकलेली होती. मला नाही माहिती तिचा काय त्रास होता, बट ती लिटरली खूप वाकलेली होती. आणि तिला बघून मला कुठेतरी आतमधून एक आवाज येतोय, सांगतोय की जा तिच्यासाठी प्रार्थना कर, जा तिच्यासाठी प्रार्थना कर. आता मी मनात विचार करते, देवा मी इथे जेवायला आली आहे, मी तिच्यासाठी प्रार्थना करायला गेले तर मला उगाचच कोणी ओरडेल किंवा मे बी कोणी फटका पण मारू शकताय ना की तुम्ही काय आहे म्हणून. आणि माझी हिंमत होत नव्हती, मी लिटरली तिथनं 3-4 पावलं चालत पुढे आली. परंतु देवाचा आत्मा मला सांगतोय जा तिच्यासाठी प्रार्थना कर. आणि इतकं बेचैन केलं ना देवाच्या आत्म्याने मला की मी नाही पुढे जाऊ शकली.
मी रिटर्न गेली. मी म्हटलं की सिस्टर तुमच्यासाठी प्रेयर करू. तिचे मिस्टर लाईक काय. मी म्हटलं नाही, मला म्हटलं प्रेयर करायची, करू का. मग ते बोलले की ठीक आहे. म्हणजे त्या ज्या ताई होत्या त्या बोलल्या की ठीक आहे करा ना प्रार्थना. मग मी त्यांना म्हटलं येशूच्या नावात करेल चालेल ना. हो ना, करा करा, काही प्रॉब्लेम नाही. मी तिच्यासाठी प्रेयर केली. मला नाही माहिती त्याच्यानंतर तिचं काय झालं, परंतु देवानी सांगितलं की तू प्रार्थना कर. मी जाऊन केली. सो म्हणून देवाच्या आत्म्यामध्ये चालणं गरजेचं आहे. कारण काय, जेव्हा आपण देवाच्या आत्म्यात चालतो ना, खूप वेळा असं होतं की आपण दुःखात आहे, आपण कष्टात आहे, संकटात आहे, परंतु परमेश्वर आपल्याला तरी दुसऱ्यांसाठी पाठवतो. मग जर देव सांगतोय ना तर आपल्याला जाऊन करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा एखाद्याच्या दुःखात आणि त्रासात आणि वेदनेत तुम्ही जाऊन त्याला जेव्हा देवाचं वचन सांगता किंवा त्याच्यासाठी प्रार्थना करता, त्याचे आशीर्वाद रिलीज झाले, ते परमेश्वर तुमचे पण आशीर्वाद रिलीज करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काहीच कष्ट करायची गरज नाही, परमेश्वर सहज तुमचे आशीर्वाद रिलीज करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो म्हणून आपल्याला काय करायचं की जर देव सांगतोय ना, म्हणून पवित्र आत्म्याने भरणं गरजेचं आहे. का, कारण की जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार, तुम्ही देवाची वाणी ऐकणार आणि तुम्ही देवाच्या इच्छेने जेव्हा चालता, तर तुम्ही स्वतःसाठी तर आपण आशीर्वादित आहोतच, पण आपण इतर लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरतो. हालेलुया. आपण जर पूर्ण कलिसिया मिळून जर आपण नाही का ते देवाचा आवाज ऐकून जर गोष्ट करायला लागलो तर महाराष्ट्र नाही राहणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येस, आमेन. सो जेव्हा देव सांगतो ते करा. जर देवानी खूप वेळा देव जेव्हा आपल्याला संकटातनं काढतो, त्रासातनं काढतो, वेदनेतनं काढतो, तर आपण काय करतो, येस मी तर फ्री झाले, माझं काम संपलं, है ना. आणि आपल्या कुठेतरी प्रार्थना कमी होतात, कुठेतरी आपली स्तुती आराधना कमी होते, आपण देवाच्या राज्यात यायला पण विसरतो. परंतु देवाने जर तुम्हाला त्या त्रासातनं, त्या वेदनेतनं जर बाहेर काढलंय, तर आज तुमचं काम आहे की जसं तुम्हाला देवानी बाहेर काढलंय तसं जे लोक संकटात आहेत त्यांना बाहेर काढणं आपलं काम आहे. आपण खूप वेळा काय करतो, देवानी मला आशीर्वाद दिला ना, बस झालं, मला काही घेणं देणं नाही, इतर लोक त्रासात आहेत, वेदनेत आहेत, काही घेणं देणं नाही. परंतु देवाची इच्छा नाही की त्या लोकांनी पण सफर करावं. मोसेस आहे ना, जेव्हा तो खून करून निघून जातो है ना मिदियानमध्ये, तेव्हा देवानी जेव्हा त्याला बोलवलं, जर समजा मोसेस बोलला असं मी तर खुश आहे, मला नाही जायचं देवा, तू दुसरं कोणाला पाठव, तर इस्रायल लोक कदाचित दुसरीकडनं आली असती त्यांना हेल्प, पण जे आशीर्वाद मोसेसद्वारे येणार होते ते रिलीज झाले असते का, मोशेला आशीर्वाद मिळाला असता का, नाही. म्हणून ज्यावेळेस देव तुम्हाला संकटातनं बाहेर काढतो तर ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर देव तुम्हाला गाईड करतो की तुम्ही जा दुसऱ्यांसाठी हेल्प करा, तर आपल्याला त्यांना जाऊन हेल्प करणं गरजेचं आहे. कारण का तिथून आपले पण आशीर्वाद रिलीज होतात. खूप जणांचं मी असं ऐकलं की पाहिलं पण आहे की जेव्हा संकट असतात, त्रास असतात, देवामध्ये येतात, जेव्हा देव त्यांचा त्रास वेदना काढून टाकतो, देवाला विसरून जातात. बट त्याच्याने तुम्ही काय करताय, तुम्हाला एक टाईमचा आलेला आशीर्वाद तुम्ही रिसीव केला, परंतु जे आयुष्यभराचे आशीर्वाद होते ते तुम्ही गमावले. आणि खूप हॉरिबल गोष्ट आहे, जे जेव्हा देवामध्ये येतात आणि जेव्हा ते रिटर्न जातात ना, खूप हॉरिबल गोष्ट आहे. कारण का तुम्ही देवाला चकलं, तुम्ही पाहिलं की देव किती चांगला आहे आणि जे काम देवाने तुम्हाला दिलेलं ते तुम्ही अर्धवट टाकलं आणि तुम्ही निघून गेलात. म्हणजे जे लोकांचे आशीर्वाद होते ते आपण बंद केले ना. देव दुसऱ्याला पाठवणार, परंतु आपल्याला जर देवाने निवडले तर आपलं काम आहे की आपल्याला त्या लोकांना जाऊन सांगणं. सो म्हणून खूप गरजेचं आहे की जेव्हा आपल्याला नाही का परमेश्वर एखादी गोष्ट देतोय किंवा सांगतोय हे तुम्ही करा, तर तुमचे त्रास संपले म्हणून जगाचे त्रास नाही संपले, तुमचे त्रास संपले म्हणून दुसऱ्यांचे त्रास नाही संपले. दुसरे अजून त्रासात आहेत, ते वेदनेत आहेत, ते संकटात आहेत, त्यांच्याकडे जा. तुम्हाला देव सांगेल तू या व्यक्तीकडे जा, ह्याच्यासाठी प्रार्थना कर. मे बी असंही होईल की नाही सांगणार कोणाकडे जा, परमेश्वर जस्ट बोलेल की प्रेयर कर. मग करूया ना, जे सिम्पल गोष्ट देव सांगतोय ते तर करूया. का आपल्याला नेहमी कठीणच गोष्टी करायला आवडतात, ज्या सिम्पल गोष्टी देव सांगतो आपण ते करूया, कारण का त्याच्यातनं देव दुसऱ्या कोणाचे आशीर्वाद रिलीज करत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट अजून आहे की म्हणजे नाही का, आपण जेव्हा दुसऱ्यांकडे जातो ना, तर खूप वेळा असं होतं की आपण फक्त लोकांसाठी प्रार्थना करतो. म्हणजे समजा आता एखादा बहीण आहे, भाऊ आहे, त्याच्या घरात मे बी रॅशन नाही आहे, ठीक आहे, तुम्ही जाताय, प्रेयर करताय, ती भाऊ बहीण तुम्हाला सांगते की माझ्या घरात रॅशन नाही आहे. आपण काय करतोय, जातो, प्रेयर करतो, रिटर्न येतो. परंतु आपल्याला जर देव सांगतोय ना, देव सांगतो का, देवाने ऑलरेडी आपल्याला सांगितले की तुम्ही मदत करा म्हणून, है ना. मग जर आपण त्या व्यक्तीला मदत नाही करत आहे, त्याला
मे बी काही आपल्याच्याने जे बनेल ते आपण जर त्याला मदत नाही करत आहे, मग आपण देवाचं काम कुठे करतोय? आपण फक्त एक ट्रेडिशन फॉलो करतो. ठीक आहे, मला देव बोला प्रेयर कर, मी जाऊन प्रेयर करून आलो, बाकी मागे पुढे मला नाही माहिती काय व्हायचं आहे ते. सो म्हणून देव सांगतोय की जर तुम्ही एखाद्याचं ओझं आहे ना, जर ते तुम्ही घेऊ शकतात, जर ते तुम्ही शेअर करू शकता, तर त्याच्यात करा, त्यांना मदत करा. मे बी आज आपण त्यांना मदत करू, ते विसरून पण जातील, परंतु आपण केलेले काम परमेश्वर लक्षात ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि खूप वेळा अशा लोकांना मदत करा ना की जे आपल्याला मदत नाहीच करू शकत रिटर्न. कारण का जर ते आपल्याला रिटर्न मदत करतात तर आपल्याला देवाचे आशीर्वाद रिलीज नाही होत आहेत, म्हणजे ऑलरेडी आपल्याला प्रतिफळ मिळालेलं आहे त्या कामाचं. म्हणून अशा लोकांपर्यंत पोहोचूया किंवा आपल्याला जाणं गरजेचं आहे की जे आपल्याला नाहीच मदत करू शकत. आणि जे काम करतोय ना, खूप गुप्त रीतीने करणं गरजेचं आहे. मी खूप वेळा खूप जणांना असं ऐकलेलं आहे की लोक एक काम करतील, पण ते त्याचा इतकं म्हणजे अनाऊन्समेंट करतील, इतका अनाऊन्समेंट करतील की त्या कामाचा केलेला काहीच उपयोग नाही आहे त्यांना. हालेलुया. तसं नाही करायचं आपल्याला. का? कारण का जर तुम्ही एखाद्याला मदत करताय, एखाद्याच्या तुम्ही जे बर्डन आहे, जे दुःख आहे, जे त्रास आहे, जेव्हा तुम्ही ते शेअर करता ना, तर ते गुप्तरीतीने करा. त्या व्यक्तीला पण फील नका होऊ देऊ की तुम्ही त्याचं बर्डन घेताय म्हणून. लेट हिम नो की बाबा हा क्राइस्ट आहे म्हणून, देवाने आपल्याला पाठवलंय. आपण बहुतेक वेळा काय करतो, आपण आपला मोठेपणा कुठेतरी करतो आणि आपण देवाला काय करतो, आपण मागे ठेवतो. परंतु त्यांना प्रभू दिसू दे आपल्यामध्ये, त्यांना कळू दे की परमेश्वर आहे जो त्यांना मदत करतोय. का? कारण काय बघा, जेव्हा प्रभू मदत करतो ना, तो बोलून नाही दाखवत, तो अनाऊन्समेंट नाही करत, तो सांगत नाही की बाबा मी हे केलंय, बघा मी केलंय, राईट. तो काय करतो, तो गुप्तपणे गोष्टी करतो, रिलीज करतो आशीर्वाद, आणि त्या लोकांना त्या त्रासातनं, त्या वेदनेतनं बाहेर काढतो. सो म्हणून आपण प्रयत्न करूया की आपल्याला जे देवाने दिलेलं आहे, जे आशीर्वाद तुम्ही संकटात होता देवानी बाहेर काढलात, जे तुम्हाला आशीर्वाद दिलेत, त्याच्यातनं तुम्ही इतरांना काय देऊ शकता, काय मदत करू शकता. मे बी कोणी फायनान्शियली काय मदत नाही करू शकत, मे बी तुम्ही अजून कुठल्या गोष्टीमध्ये त्यांची मदत नाही करू शकत. मग देवाला विचारा, मी ह्या व्यक्तीची मदत कशी करू, काय करू मी या व्यक्तीसाठी, तू सांग. आणि देव सांगतो पण की तू त्याच्यासाठी असं कर, तू त्याला हे कर, तू त्याला ते सांग. आणि तुम्ही जेव्हा ते करताना त्या व्यक्तीच्या फक्त तुम्ही कधीतरी डोळ्यात पहा, तो आनंद, ती संतुष्टी, ते दुःखाचे जे अश्रू असतात ना, जेव्हा त्यांचे पुसतात ना, खूप मोठं समाधान मिळतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो म्हणून परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं की जर तुमचं जर ओझं आपण म्हणजे जर देवानी आपलं ओझं कमी केलेलं आहे, तर जे देवाचं ओझं आहे, देवाचं ओझं काय आहे की त्याला सगळे लेकरं एकसारखे आहेत. बरोबर, देवानी सगळ्यांसाठी प्राण दिला. सांगितलंय का मी फक्त या व्यक्तीसाठी, या व्यक्तीसाठी, या व्यक्तीसाठीच प्राण दिला. मग त्याची इच्छा आहे की सगळ्यांनी वाचावं. मग ते सगळे कसे वाचतील किंवा ते सगळेजण देवाला कसे ओळखतील, आपण जोपर्यंत त्यांच्याकडे पोहोचत नाही तोपर्यंत. शेवटच्या काळाला दूत येणार आहेत आणि ते गॉस्पेल प्रीच करणार आहेत, परंतु त्याआधी आपलं पण काम आहे. आणि खूप वेळा म्हणजे आय डोंट नो, मे बी हे स्टेटमेंट रॉंग असू शकतं, बट गॉस्पेल प्रीच करणं म्हणजे एक्झॅक्टली येस, आपल्याला त्यांना सांगायचं की येशू आला, आपल्यासाठी त्यांनी प्राण दिलं. परंतु काही जण डायरेक्ट गॉस्पेल प्रीच करतात. यू थिंक, आता माझ्या मिस्टरांनी जेव्हा मला गॉस्पेल दिली तर त्यांनी मला डायरेक्ट गॉस्पेल नाही सांगितली, त्यांनी मला प्रभूचं पहिले प्रेम दाखवलं. त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून त्यांनी मला देवाचे वचनं सांगितले, मला प्रार्थना करायला मदत केली. त्यांनी हळूहळू मला प्रभूमध्ये आणलं. असं नाही की जस्ट एकदम आले, हां प्रभू असं आहे तू एक्सेप्ट कर. नाही, मी नसतं केलं. मी सांगते मी नसतं केलं, बिकॉज मी अशी होती की मी नाही एक्सेप्ट करणारी होती, मी नव्हती एक्सेप्ट करणारी. परंतु देवानी जर आणलं आहे तर देवाला माहीत आहे की त्यांनी मला कसं आणलं आहे ते. आणि म्हणून जेव्हा आपण ना जातो ना लोकांमध्ये, तर त्यांचे काय त्रास आहे, वेदना आहे ना, पहिलं आपण ते समजणं पण गरजेचं आहे. आपण खूप वेळा काय करतो, अचानक त्यांना गॉस्पेल सांगून मोकळं होतो. नाही पॉसिबल होत प्रियानो. म्हणजे मी केलाय प्रयत्न, अशाने उलट तुटतात ते आणि अजून दूर जातात. हालेलुया. अनुभव केला असेल तुम्ही पण, ज्यावेळेस आपण डायरेक्टली गोष्टी सांगायला प्रयत्न करतो ना, ते लोक अजून तुटतात आणि अजून दूर जातात. म्हणून मी प्रयत्न म्हणजे जेव्हा पण मला जर एखाद्याला गॉस्पेल प्रीच करायचे, मी नेहमी पहिले समजून घेते की त्याचा काय त्रास आहे, त्याचे काय वेदना आहे, त्याचे काय दुःख आहेत, त्याच्यासाठी प्रार्थना करते, त्याला प्रभूच्या वचनाबद्दल त्याला ते प्रेम शिकवते की कसं देवानी माझ्यावर दया केली. मी माझी टेस्टिमनी शेअर करते आणि मग त्याला मी प्रभूबद्दल पण सांगते की परमेश्वराने माझ्यासाठी हे काम केलं आहे, तुमच्यासाठी पण करेल. कारण का त्याचं वचन सांगतं योहान 3:16 की त्यांनी जगावरती प्रीती केली आहे, माझ्या एकटीवरती केली नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
सो जसं देवाने आपल्याला मदत केली, सहायता केली, आपल्याला पण इतरांना मदत करणं गरजेचं आहे. जसं देव आपल्याला क्षमा करतो, आपल्यावरती दया दाखवतो, आपल्याला दुसऱ्यांवरती ती दया दाखवणं गरजेचं आहे, क्षमा करणं गरजेचं आहे. खूप वेळा आपण काही लोकांच्या वागण्यामुळे, त्यांच्या बोलण्यामुळे आपण दुःखित होतो, परंतु त्याच्याने त्यांचं नुकसान नाही होत, आपलं होतं. येस, कारण का आपलं जे नातं देवासोबत आहे ना, ते कुठेतरी खराब होतं. कारण का देव काय सांगतोय, क्षमा करा, आणि आपण क्षमा नाही करत का? कारण का त्या व्यक्तीने मला दुखवलंय, तिने मला त्रास दिलाय, तिने मला वेदना दिल्यात, मी नाही क्षमा करणार, काही होऊ देत. परंतु त्याच्याने आपलं नुकसान होतं, कारण का आपण देवाच्या क्षमाचे पात्रता नाही बनत का? कारण का देव सांगतो तुम्ही त्याला क्षमा करा, मी तुम्हाला क्षमा करतो. हालेलुया. सो खूप वेळा जी दया, जी प्रीती देव आपल्यावरती करतो ना, आपल्याला ती दुसऱ्यांना दाखवणं गरजेचं आहे, दुसऱ्यांना देणं गरजेचं आहे. जर देवाने मला क्षमा केली तर मी दुसऱ्यांना क्षमा करणं गरजेचं आहे. जर देव माझ्यावरती प्रेम करतो तर त्या प्रेमाला दुसऱ्यांना दाखवणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि आपण नेहमी हे लक्षात ठेवा की परमेश्वर जेव्हा पण एखादी गोष्ट करतो आपल्या जीवनामध्ये, तर ते फक्त आपल्या एकट्यासाठी नसतं. तर देवाची इच्छा आहे की जसं त्याने आपल्याला त्या ह्याच्यातनं बाहेर काढलं ना, त्या आपल्याला दुःखातनं, त्या त्रासातनं, वेदनातनं बाहेर काढले, तर आपण जाऊन जगाला ती गोष्ट सांगणं. हालेलुया. सो आपण नक्कीच करूया. आणि जे कामं आपण करतोय, जे काही तुम्ही काम करताय प्रभूमध्ये, ते गुप्त रीतीने करूया. कारण का वचन सांगतं रेव्हलेशन 20:12 की परमेश्वर आपण केलेल्या कामाचं जे आहे ते आपल्याला परमेश्वर पारखणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला रिवॉर्ड दिलं जाणार आहे. हालेलुया. आपण वाचूया रेव्हलेशन 20:12. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राज्यापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली, तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेले होते त्यावरून मृतांचे न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. हालेलुया. तर आपले जे काम आहेत ते परमेश्वर, आपले कामं पण परमेश्वराने लिहून ठेवलेत. लास्ट टाईम लेडीज प्रेयरमध्ये मी वचन शेअर करत होती की आपले अश्रू जसं परमेश्वर बॉटलमध्ये ठेवतो, आपले प्रेयर पण परमेश्वर साठवतो आणि आपण केलेले काम पण परमेश्वर काय करतो, तो पारखून पाहतो. लिहिलेले आहेत, सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, जे काय आपण केलेलं आहे, चांगले पण वाईट पण. परंतु वचन सांगते ज्यांनी ख्रिस्ताला ग्रहण केले त्यांचे पाप धुतले गेलेत आणि परमेश्वर ते लक्षात नाही ठेवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो आपण प्रयत्न करूया की जे आपण काम करतोय ते खूप गुप्त रीतीने करू आणि असे काम करूया की तिकडे गेल्यावरती आपल्याला खाली नाही बघता काम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर वचन आहे की जे देवाचं काम करतात त्यांना परमेश्वर ॲक्च्युली एक रिवॉर्ड देतो, किंवा मी असं म्हणेल की हां, रिवॉर्डच म्हणता येईल त्याला. आपण वाचूया रेव्हलेशन 19:8. तिला तेजस्वी व शुद्ध असे त्यागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. ते त्यागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जणांचे नीतिकृत्य आहेत. मी ज्यावेळेस ॲक्च्युली हे वचन वाचत होती तर बायबलमध्ये, इंग्लिश बायबलमध्ये लिहिलेलं आहे की काय हे रायचियस ॲक्ट्स. एक आहे की आपण देवाच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले गेलोत आणि शुद्ध ठरलो आहात आणि रायचियस म्हटलं गेलेलं. पण एक टर्म असा आहे रायचियस ॲक्ट, म्हणजे जे आपण कामं इथे करतो, एखाद्याला मदत करणं असो, एखाद्यासाठी प्रार्थना करणं असो, एखाद्याला जाऊन गॉस्पेल सांगणं, जे तुम्ही काम करता, जे परमेश्वर तुम्हाला लीड करतोय, गाईड करतोय, जे वचनात दिलेत, ते कामांद्वारे परमेश्वर आपल्याला जज करणार आहे. हालेलुया. आणि ते कामाद्वारे आपल्याला परमेश्वर काय देणार आहे? वस्त्र, तेजस्वी व शुद्ध असे त्यागाचे तलम वस्त्र परमेश्वर देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो जसं आता आपण वचन ऐकलं प्रियानो की कसे जे आपले जे ओझ आहेत ते आपण देवाला देणं गरजेचं आहे. आमेन. सो आपण एक छोटीशी प्रार्थना करू आणि ह्याच्यानंतर आपण एक अजून ओझ आहे त्याच्यात जाऊ आणि मग आपण फायनल प्रेयरमध्ये जाऊ. या आपण आपले डोळे बंद करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद स्वर्गीय पित्या, तुला सुंदरशा वेळेसाठी धन्यवाद करते राजा. परमेश्वर, जसं तू आत्तापर्यंत आमच्याशी बोललास राजा की आमचे जे ओझ आहेत ते आम्ही तुला सरेंडर करणं गरजेचं आहे. परमेश्वरा, आज आम्ही इथे बसलेले आणि जे ऐकत आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सरेंडर करते राजा. तुझी स्वर्गीय उपस्थिती त्यांच्यावरती उतरून येऊ देत राजा. त्यांचे जे ओझे आहेत, जे त्रास आहेत, ते वेदना आहेत परमेश्वरा, ते तू घे परमेश्वरा आणि त्यांना तुझ्या उपस्थितीने तू भर परमेश्वरा. तुझं जे ओझ आहे ते त्यांना तू दे परमेश्वरा. आणि देतच म्हणून तुला मी धन्यवाद
धन्यवाद करते राजा. आज आमच्या प्रत्येकाशी तू भेटतेस, तुला मी धन्यवाद करते. तुझी उपस्थिती इकडे आहे, मी तुला धन्यवाद करते राजा. तुझा पवित्र हात आमच्यावरती उतरला, मी तुला धन्यवाद करते राजा. ही सर्व प्रार्थना मी येशूच्या नावात करत आहे, म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो आपण एक ओझं जे मी बोललेली आधी की अजून एक ओझं आहे की ज्या ओझ्यामध्ये आपला नाश नाही होत, परंतु आपले आशीर्वाद काय होतात, रिलीज होतात. आणि ते ओझं आहे देवाचं ओझं. परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला एक एक ओझं दिलेलं आहे. ते काय आहे ते आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे. मे बी जसं या सिस्टरांना समजा जर देवानी प्रार्थना करण्याचं ओझं दिलं आहे, तर सिस्टरांनी प्रार्थना करणं गरजेचं आहे. मे बी तुम्हाला वर्शिपचं ओझं दिलं आहे, तर तुम्हाला ते करणं, म्हणजे जे कामं देवाने आपल्याला दिले आहेत ना, जे परमेश्वराचं जे बर्डन आहे ना, जे देवाने आपल्या हृदयात ठेवलेलं आहे, ते ऐकून त्या बर्डन घेऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आज आपण अनेक लोक कामात व्यस्त आहे ना. म्हणजे मी सांगते, मी पण जेव्हा जॉब करत होती, मला प्रभूंनी बाहेर काढलं, प्रार्थना पण मी करत होती, सगळं होतं, परंतु कुठेतरी जो देवाचा वेळ देवाला देणं गरजेचं होतं तो खूप कमी झालेला. आणि मग त्यानंतर लग्न झालं, नंतर लेकरं झाले, मग मला देवाचा जो वेळ आहे ना तो देवाला देता नाही आला. आणि मग एक टाईम असा आला की मला जॉब सोडावा लागला. आता मी जॉबमध्ये माझं चांगलं परफॉर्मन्स होतं, सगळं होतं, परंतु मला तो जॉब सोडावा लागला. का? कारण का मला फॅमिली बघायची होती. परंतु ज्यावेळेस जेव्हा माझा जॉब सुटला ना, मला खूप दुःख वाटायचं की देवा, मी चांगली अर्निंग होती, माझा जॉब का सुटला. आणि लोक बोलतात की प्रभूमध्ये आल्यावरती संकट जातात. येस, जगिक संकट जातात, परंतु परमेश्वर स्पिरिच्युअल गोष्टी देतो. आणि ते कारण का ना आपल्याला खूप सवय असते अनेक गोष्टींमध्ये, आपला फ्लेश इकडे धाव तिकडे धाव. मग परमेश्वर ते एक एक गोष्ट कट करतो. आणि ज्यावेळेस ती कट करतो त्यावेळेस त्रास होतात, वेदना होतातच होतात. हालेलुया. तर मला ना खूप प्राऊड होता की अरे मी चांगलं अर्न करते, मला कोणी थांबवू नाही शकत, मी चांगली परफॉर्मर आहे. तर तो जो प्राऊड होता ना, तो जो इगो होता ना, तो परमेश्वराने काढला. जॉब गेली, घरी बसल्या ती, म्हणजे असं झालं माझं खूप टाईम मला इरिटेट व्हायचं, फ्रस्ट्रेट व्हायचं, चिडचिड व्हायची की प्रभू का मला तू घरी बसवलंय. मी कामावरती पण तर करतच होती ना तुझं काम, परंतु प्रभूचं वेगळं कॉलिंग होतं. आणि मग त्या कॉलिंगमध्ये चालण्यास करता परमेश्वराची इच्छा होती की परमेश्वराने मला तो वेळ जो द्यायचा गरजेचा होता तो मी देत नव्हती. फक्त म्हणजे वचन तर आठवड्यातनं एकदा वाचायची, प्रार्थना तर करायची, परंतु ती 2 मिनिटाची प्रार्थना रात्री झोपताना, संडेला फक्त चर्चला जायचं आणि बसून यायचं, बाकी काही नाही करायचं. मग ते त्याच्यामुळे प्रभूनी नाही का तो जॉब सोडून घेतला, बऱ्याच गोष्टी देवानी कमी केल्या. सो जेव्हा देव आपल्याला एखादं ओझं देतो ना, तर त्या ओझ्यामध्ये परमेश्वर आपल्याला त्रास होतो, आपल्याला वेदना होतात, कारण का आपल्यामध्ये खूप वर्ल्डली गोष्टी असतात. तर देव तो गोष्टी हळूहळू काढतो. जोपर्यंत त्या गोष्टी निघत नाही, जोपर्यंत आपण नम्र होत नाही, देव आपल्याला यूज नाही करू शकत. मोसेस 80 इयर्सचा असताना त्याला परमेश्वरांनी बोलवलं, परंतु जे इनिशियल 40 इयर्स त्याचे जे होते तो चांगल्या ठिकाणी राहिला. मग त्याच्यामध्ये तो एक प्राऊडनेस होता की अरे मी तर काही पण करू शकतो, खून केला. मग त्याला परमेश्वर अशा ठिकाणी घेऊन गेले की जिथे त्याचं काहीच अस्तित्व नाही आहे, है ना. तसं आपल्यासोबत परमेश्वर खूप वेळा करतो, अशा ठिकाणी घेऊन जातो, अशा लोकांमध्ये ठेवतो की जिथे आपल्याला वाटतं अरे आपण तर शून्य आहे, आपली काही लायकी पात्रता नाही आहे. हालेलुया. परंतु त्याच्यामध्ये परमेश्वर काय करतो, आपल्याला प्रिपेअर करत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो जेव्हा पण ना परमेश्वर ओझं देतो ना, त्या परमेश्वराच्या ओझ्याखाली परमेश्वर आपल्याला दबून नाही जाऊ देत, आपला नाश नाही होऊ देत, परंतु आपल्याला परमेश्वर प्रत्येक क्षणी आशीर्वादित करतो. येस, दुःख येतील, त्रास होतो, वेदना होतात, कारण का जेव्हा त्या गोष्टी आपल्यातल्या काढल्या जातात ना, तर होतं दुःख, त्रास होतो, परंतु परमेश्वर आपल्याला त्याच्यातनं विजय देऊन आपल्याला आशीर्वादित बनवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी मगाशी बोलली की आपल्याला प्रत्येकाला देवाने काय केलेलं आहे, एक ओझं दिलेलं आहे. प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं. आपल्यामध्ये देवाने गिफ्ट्स ठेवलेत, कॉलिंग ठेवले. गिफ्ट्स वेगळे आहेत, गिफ्ट्समध्ये सगळे ऑपरेट करू शकतात. कॉलिंग 5 प्रकारचे आहेत. ते प्रत्येकाचं कॉलिंग देवानी प्रत्येकाला ऑलरेडी रिव्हील केलं आहे. जर नसेल माहिती तर आपण प्रार्थना करू की परमेश्वर तू आमचं कॉलिंग काय ते तू आम्हाला रिव्हील कर. तर ज्यावेळेस जे तुमचं कॉलिंग आहे, जी तुमची गिफ्ट तुम्हाला देवाने दिली, ती घेऊन फक्त आपल्या पुरती न ठेवता आपण त्या गिफ्टचं यूज करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. असं नका बोलू की प्रभू मी काय करू शकतो,
मी तर एक हाऊसवाईफ आहे, किंवा मी तर एक मम्मी आहे, किंवा मी तर जॉब करते, माझ्याकडे एवढा वेळ नसतो, किंवा मी तर हे करते, मी तर ते करते. म्हणजे खूप लोकांचं असतं ना की नाही मला पॉसिबल नाही आहे, मी हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत, माझ्या जीवनामध्ये ऑलरेडी एवढे संकट आहेत, त्रास आहेत. देव तुमचे ते संकट, ते त्रास, ते वेदना बाहेर काढणार. तुम्हाला त्याच्यातनं परमेश्वर बाहेर काढणार ज्यावेळेस आपण देवासाठी उभं राहणार. हालेलुया. मी पाहिले की ज्यावेळेस ना लोक आपलं सगळं अस्तित्व सोडतात ना, आपले पास्टरच बघा, चांगले इन्कम होतं ना, डॉक्टर होते, आज पास्टर किती चांगलं कमवू शकत होते है ना. कोविडच्या काळात तर किती डॉक्टर्सची डिमांड होती, आणि आज पण असं आहे की आपल्याला काही पण झालं आपण डॉक्टरकडे जातो, पण पास्टरांनी देवाचं कॉलिंग ऐकलं, त्या कॉलिंगमध्ये आज ते चालत आहेत, आणि म्हणून त्यांच्याद्वारे आज किती लोक आशीर्वादित होत आहेत. सो तसंच आपल्याला ना जेव्हा देव एखादं कॉलिंग देतो ना, मे बी आपल्याला काही गोष्टी त्याग कराव्या लागतात, काही सॅक्रिफायसेस कराव्या लागतात, मग ते करूया, कारण का देवानी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा देव सांगतो ना, तर तो ते झेलण्यासाठी सामर्थ्य पण देतो. हालेलुया. कोणी आहे असं की ज्याला देवानी कॉल केलं, म्हणजे तुम्ही बघा ना, देवाचे जेवढे दास दासी आहेत ज्यांनी आपलं सगळं सोडलं, मे बी जॉब सोडला, ज्यांना फुल टाईममध्ये देवानी बोलवलं, तुम्ही पाहिलं त्यांचा कोणाचा पण नाश झाला जगिक गोष्टींमुळे? नाही का? कारण का देव त्यांचा नाश होऊ देत नाही, ते परमेश्वरांनी त्यांना सांभाळून ठेवलेलं आहे. आपण नोहाचं एक्झाम्पल घेऊया. नोहाला देवानी अशा टायमाला बोलवलं ज्यावेळेस पाऊस पडत नव्हता. नोहाला काय सांगितलं की तू काय कर, आर्क बिल्ड कर, है ना. त्यांनी आर्क पण बिल्ड केली. त्याच्यानंतर वचन सांगतं, एक्सोडसमध्ये आपण वाचू शकतो, दुसरा आय थिंक अध्यायामध्ये, की जेनेसिसमध्ये वचन सांगते की जेव्हा 7 दिवस बाकी होते, म्हणजे पाऊस पडायला सुरुवात पण झाली नव्हती, त्यावेळेसच नोहानी आर्कमध्ये एंटर केलं. इमॅजिन करा, आपण असतं तर आपण म्हटलं असतं देवा आर्क तर बनवलं तू सांगितलंस तसं, आता जेव्हा पाऊस पडेल ना मी तेव्हा आतमध्ये एंटर करतो ना, आताच कशाला. परंतु देवानी म्हणजे नोहाने तसं केलं नाही. नोहाने काय केलं, देवानी जसं त्याला सांगितलं त्यांनी आज्ञा ओबे केली. पाऊस नसताना पण जेव्हा कधीच त्यांनी पाऊस पाहिला नाही, त्यांनी तारू बांधलं. वचन सांगतं की जवळजवळ 100 वर्ष लागले तारू बांधायला. मी आज सकाळीच चर्ती मनन करत होते. 100 वर्ष लागले तारू बांधायला. त्या 100 इयर्समध्ये त्याच्या अवतीभोवती जे लोक होते त्यांनी त्याला किती टॉर्चर केलं असेल, किती बोलले असेल, अरे तू काय करतोयस, कधी पाऊस पडलाय का, कधी फ्लड येणार आहे का, म्हणजे जी गोष्ट पाहिलीच नाही आहे ते तू कसं काय, म्हणजे त्याच्यासाठी तू प्रिपेअर ऑलरेडी करतोय. परंतु या एक्झाम्पलमधून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की का आपल्या जगिक गोष्टीत नाश नाही होत ज्यावेळेस आपण देवाचं जे ओझं घेतो आणि चालतो ना, कारण का देव आपल्याला येणाऱ्या संकटांसाठी आधीच प्रिपेअर करतो. नोहाला आधीच प्रिपेअर केलं ना देवाने, आधीच तारू बांधून घेतली त्याच्याकडनं, मग त्याला तारूमध्ये आधीच 7 दिवस अगोदरच जायला सांगितलं. 7 दिवस अगोदर जायला सांगितलं, त्यावेळेस मे बी नोहाने हा विचार केला असेल, 7 दिवस अगोदर मी जाऊन बसलोय, 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, देवा तू तर बोलला पाऊस पडशील, पडत का नाहीये, पण मी फसलोय का असं. म्हणजे जगाने त्याचा किती मजाक केला असेल ना. खूप वेळा आपण पण जेव्हा देवामध्ये चालतो ना, लोक आपला मजाक उडवतील. खूप वेळा होतं. मला माझे आई वडील कधी कधी बोलतात, तुझ्या पण त्या लाईफमध्ये संकट आहेत, वेदना आहेत, दुःख आहेत, त्रास आहेत, मग काय उपयोग आहे. पण मला माहिती आहे काय उपयोग आहे तो. मला माहिती आहे की माझ्या जीवनात संकट आले है ना, त्रास आले, वेदना आले, माझा त्याच्यात नाश नाही होत, परंतु परमेश्वर त्याच्यातनं बाहेर काढतो. आणि फक्त बाहेर नाही काढत, परंतु आशीर्वादित पण करतो तेवढंच. मग ते आपल्यालाच म्हणजे समजणं गरजेचं आहे. नोहानी फक्त तारू बांधली नाही, त्याच्या आत गेला, 1 दिवस वाट पाहिली, 2 दिवस. त्याची मनस्थिती तुम्ही विचार करा. जेव्हा तुम्ही एखाद्या आशीर्वादासाठी वेट करताय, एखादं दुःख संकट आणि तुम्ही प्रार्थनेचं उत्तर करताय, तर काय आपले विचार असतात आपण इमॅजिन करू शकतो नोहाचे काय विचार असतील. परंतु नोहाने डाऊट नाही केला. देवानी जे सांगितलं त्याच्यात तो स्थिर राहिला. आणि वचन सांगतं की 7 दिवसानंतर जेव्हा पाऊस सुरू झाला, त्याच्यानंतर पण असं नाही की फक्त ते 7 दिवस होते किंवा ते 40 रात्र. वचन सांगतं की तो जवळजवळ 370 डेज त्या तारूमध्ये होता, त्या जनावरांसोबत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की परमेश्वराने त्याला निवडलं ना, तर त्याला प्रभूने एकट्यालाच नाही निवडलं, त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीचं पण परमेश्वराने काळजी घेतली. त्याच्यासोबत जे लोक आलेले, ज्यावेळेस आपण देवामध्ये चालतो ना, तुम्ही जर वचन त्याच्यात वाचलात ना, तर सांगतात की प्रत्येक 2-2 प्रकारचे प्राणी आले तारवात. तर ज्यावेळेस आपण प्रभूमध्ये चालतो ना, परमेश्वर आहे ना आपल्या वैऱ्यांना पण आपल्यासोबत चालवतो
आहे ना. ज्या गोष्टी शक्य नाही आहे, जे पॉसिबल नाही, ते असे लोक सगळं आपल्यासोबत यायला सुरुवात होतात. का? कारण का आपल्यासोबत देवाची उपस्थिती आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे इमॅजिन करा ना, ते जनावरांनी देवाचा आवाज ऐकला आणि ते तारवात आले. मग आज आपल्याला किती गरज आहे ना आपल्याला देवाचा आवाज ऐकण्याची. सो म्हणून परमेश्वर आपल्याला सारखं सांगत आहे की तुम्ही माझं ओझं घ्या, तुमचं ओझं मला द्या. हालेलुया. बायबलमधनं अजून एक आपण बघूया, एक व्यक्ती नेहेमाया म्हणून आहे. ती व्यक्ती आहे ना, सिम्पल पर्सन आहे. कप बेअरर होता तो. हालेलुया. ही वॉज एन कप बेअरर. फक्त प्यायला द्यायचं राजाच्या समोर, बाकी काय पोझिशन होती त्याच्याकडे, काय होतं नव्हतं. परंतु ज्यावेळेस त्याला लोक येऊन सांगतात की जेरुसलेमचे वॉल्स पडलेले आहेत, तुम्ही वचन आपण वाचूया, वचन नेहमायाचा 1 अध्यायाचं 11वं वचन, नाही सॉरी, नेहमाया 1:4. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसापर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास करून स्वर्गाच्या देवाची प्रार्थना केली. है ना, प्रार्थना केली. की त्याच्या पुढचं 5th, की हे स्वर्गाच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारा व तुझी आज्ञा पाळणाऱ्या यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याच्यावर करुणा करतोस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहिलं की जेव्हा नेहमायाच्या जीवनामध्ये त्यांनी ऐकलं ना, ज्यावेळेस की वॉल्स पडले जेरुसलेमचे, त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त ऐकलं, थोडा वेळ तो निराश झाला, वेदना झाल्या आणि मग त्यांनी सोडलं का? वचन सांगतं त्यांनी रडला, त्यांनी विलाप केले, त्यांनी प्रार्थना केल्या, त्यांनी उपवास केले. म्हणजे त्यांनी देवासमोर स्वतःला कसं त्यांनी हे केलं, म्हणजे किती त्याच्यावरती ते बर्डन होतं देवाचं, की प्रभू तुझे लोक, तुझं शहराचा असा नाश झालाय, त्याचे वॉल्स पडलेत आणि मी इथे काय करतोय. म्हणजे नाही का, एक बर्डन. आज आपल्याला त्या बर्डनची गरज आहे. ज्यावेळेस आपण प्रत्येकजण त्या बर्डन खाली चालू ना, जे देवाने दिलंय, इतरांचे त्रास वेदना पाहून ज्यावेळेस आपण ती प्रार्थना देवाकडे करू ना, परमेश्वर ना, खरंच सांगते, पूर्ण जगाचा उद्धार होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 1 पेत्र, पवित्र आत्मा आल्या, ती 3000 लोकांनी प्रभूला स्वीकारले. आज आपण एवढे सगळे जण आहेत, जग राहील का तसंच? डेफिनेटली राहणार नाही. पण आज आपल्याला ते नेहमायासारखी ना, ते ओझं घेण्याची गरज आहे, ती प्रार्थना कळकळून करण्याची गरज आहे की प्रभू बाहेर काढ. त्यांनी स्वतःसाठी नाही प्रार्थना केली प्रियानो, त्यांनी जेरुसलेमसाठी प्रार्थना. आणि त्यांनी फक्त प्रार्थना नाही केली, वचन सांगतात त्यांनी किंग समोर तो गेला आणि किंगनी ना त्याचं ते चेहरा पाहून विचारलं, काय झालं, तू दुःखी काय आहेस म्हणून. तेव्हा तो सांगतो की मी जिथे राहत होतो, म्हणजे माझ्या शहराचे भिंत पडलेत. आणि तुम्ही पहा, जेव्हा आपण ना देवाच्या कॉलिंगमध्ये चालतो ना, परमेश्वर, मी काय बोलली, जे लोक तुमच्या सोबत नाही आहेत, जे अनबिलीवर आहेत, आशाने परमेश्वर तुमच्या सोबत चालवतो. त्या राजाने तो अनबिलीवर होता, परंतु ज्यावेळेस, कारण का नेहम्याने ना फक्त प्रार्थना नाही केली, त्यांनी उपवास प्रार्थना केले, कळकळून प्रार्थना केली, खरं हृदयाने त्यांनी प्रार्थना केली. आणि मग त्याच्यानंतर तो जेव्हा किंग समोर जातो तर तो किंग स्वतःहून त्याला बोलतो, मी मदत करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो म्हणजे मला सांगायचं काय की तुम्ही जर असं समजत असाल, मी हे नाही सांगते की जॉब करू नका, जॉब सोडा, तुमच्या कॉलिंगमध्येच पळा, नाही. तुम्ही जे करते ते करून आपल्याला देवाची सेवा करायची आहे. नेहमाया कप बेअरर होता, ते करून तो देवाची त्यांनी सेवा केली. राजाने त्याला स्वतःहून पाठवलं की जा बिल्ड कर म्हणून तुझ्या जेरुसलेमचे वॉल्स. आज आपल्याला प्रत्येकाला हेच म्हणजे नाही का, देव सांगत आहे की हे नाही की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी सोडा आणि प्रभूलाच फॉलो करा, आपल्याला करायचंच आहे. परंतु जे आपण करतोय ना, त्याच्यातून आपल्याला परमेश्वराची जशी सेवा करायची, मे बी कोणाला फुल टाईम मिनिस्ट्रीमध्ये देवानी बोलवलंय, सो परमेश्वराच्या हाती सरेंडर करूया. ज्यांनी बोलवलंय तो काळजी घेणं जाणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यांनी बोलवलंय तो काळजी घेणं जाणतो. ज्यांनी कॉलिंग दिली, ज्यांनी गिफ्ट्स दिलेत, तो जाणतो की त्याला काय करायचं आहे. आपण खूप वेळा आपल्या सामर्थ्यात जातो, फसतो, फेल होतो, निराश होऊन घरी येतो. परंतु देवाला माहिती आहे की कुठे काय करायचं आहे, म्हणून परमेश्वराच्या आत्म्याने भरून चालणं गरजेचं आहे. तो बोलतोय प्रार्थनेला जा प्रार्थनेला. मे बी तिथे कोणी ऐकत पण नसेल तुमचं, नको ऐकू दे, परंतु एक तरी व्यक्ती अशी निघेल की परमेश्वर त्याच्या हृदयात काम करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आपण परमेश्वराचा आवाज ऐकूया. जसं नेहम्याने नाही का खूप कळकळीची प्रार्थना केली ना, तसं आज आपल्याला गरज आहे नेहम्याच्या त्या हृदयासारखी की परमेश्वर तू आम्हाला तुझ्यासाठी, कुठे तुझे लोक आहेत, कुठे
आज अनेक ख्रिस्ती लोक पण दुःखात आहेत, संकटात आहेत. मी लास्ट टाइम कोणाशी तरी शेअर करत होती, जे ख्रिस्ती आहेत तेही दुःखात आहेत, जे ख्रिस्ती नाही आहेत ते पण दुःखात आहेत. मग काय वेगळेपण आहे आपल्यामध्ये? सो जर आपल्याला प्रभूमध्ये चालणं नाही, आज आपली गरज आहे. आपण शेवटच्या काळात आहे. इमॅजिन करा, प्रभू लवकर येणार आहे आणि आज आपण प्रत्येक जण जर आपल्याच कामामध्ये बिझी असलो, आपण काय देवाला सांगणार? मी काय केलं? मी फक्त आयुष्यभर कमवलं, मी फक्त आयुष्यभर लोकांसमोर हाजी केली, फक्त लोकांसाठी. जे जगात आपल्याला काही मिळत नाही आपण त्यांच्यासाठी सगळं करतो, परंतु जो देव आपल्याला सगळं काही देणार आहे त्याच्यासाठी आपण काही नाही करत. आपण ऐकत पण नाही. किती वेळा परमेश्वर आपल्याला बोलवतो की ये, माझं काम कर, इकडे जा, तिथे जा, पण आपण ते करत नाही. मग आज परमेश्वर आपल्याला ना प्रत्येकाला बोलवत आहे की या, देवाच्या समोर या, त्याच्याकडे प्रार्थना करा, प्रभूला विचारा की प्रभू माझं काय कॉलिंग आहे, काय गोष्ट तू माझ्यात ठेवली आहे, तुला काय इच्छा आहे की मी काय केलं पाहिजे, मी कुठे गेलं पाहिजे, मी कसं करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस परमेश्वराचा आत्मा आहे तो परमेश्वर तुमचे शब्द पण कंट्रोल करणार, तो तुमच्या कॉलिंगमध्ये पण आपल्याला म्हणजे आपल्या प्रत्येकाला तो बरोबर कॉलिंगमध्ये चालवणार. ज्या गोष्टी काढायच्या त्या गोष्टी पण देव काढतो. वेदना होतात परंतु त्या वेदनेत नाश पण नाही होऊ देत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक ना अजून एक व्यक्तीचा आपण पाहूया आणि मग आपण प्रार्थनेत जाऊया. डेबोरा होती. डेबोरा सगळ्यांना माहीत असेल. डेबोरा द प्रॉफेटेस, जज पण होती. तर ना ज्यावेळेस वचन सांगतं की जो किंग होता ना त्याच्याकडे 900 चॅरियट्स होते. म्हणजे हे ना असं सांगतात की बायबलमधला सगळ्यात शक्तिशाली तो एनिमी होता. अशा काळामध्ये देवाने एका स्त्रीला म्हणजे उभं केलं. का स्त्रीलाच उभं केलं? हे म्हणू नये की ती स्त्री आहे किंवा ती पुरुष आहे. परमेश्वर जेव्हा एखादं काम देतो ना, परमेश्वर हे नाही बघत ती स्त्री आहे का, ती पुरुष आहे का, ते लहान लेकरू आहे का, तो वयस्कर आहे, परंतु परमेश्वर बघतो कोण विलिंग आहे, कोण जाणार आहे माझ्यासाठी. आणि परमेश्वर आज आपल्याला विचारतो कोण जाणार आहे माझ्यासाठी, कोण जाणार आहे. परमेश्वराला आपल्याला फक्त हा मी करतो म्हणून नाही पाहिजे, परंतु विलिंग हृदय पाहिजे की प्रभू मला जायचंय, तू मला पाठव. आणि प्रभू पाठवणार. डेबोराला परमेश्वराने उभं केलं ॲज अन जज म्हणून, ॲज अन प्रॉफिटेस म्हणून. वचन सांगतं की तिने पूर्ण नेशनला जज केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तिच्याद्वारे म्हणजे नाही का विजय पण त्यांना आला. आपण जर अध्याय वाचलं जजेस 4 पासून, तर आज तुम्ही जिथे आहेत, मे बी तुम्ही एक लहान लेकरू असेल नाही का, असे लहान लेकरं पण जर्माया, सॅम्युअलला परमेश्वरांनी निवडलं, त्यांना ॲज अन प्रॉफिट म्हणून परमेश्वरांनी अपॉइंट केलं. जर त्यांनी त्यावेळेस म्हटलं असतं मी तर लहान लेकरू आहे देवा, मी काय करू शकतो, नाही बोलले ते, परंतु त्यांनी त्या देवाच्या कॉलिंगमध्ये चालले. वचन सांगतं सॅम्युअल लहान बाळ होता, तो फेथफुली चालला. आज आपल्याला पण देवासोबत फेथफुली चालायचं आणि योग्य जेव्हा वेळ येणार तेव्हा परमेश्वर आपल्याला त्या कॉलिंगमध्ये जे आहे ते घेऊन जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आजपासून म्हणजे नाही का आपण एक मनाशी निर्णय घेऊया की आपण देवाला कुठले पण एक्सक्युजेस देत नाही आहेत की मी तर हाऊसवाईफ आहे, मी जस्ट बच्चू आहे, किंवा मी तर वयस्कर आहे, आता माझं वय झालं आहे, मी तर 80+ आहे, 70+ आहे. मोसेस 80+ होता तेव्हा परमेश्वराने इस्रायलला लीड करायला बोलवलं. मग आपण तर अजून तरुण आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर कोणालाही वय बघून किंवा तो मेल आहे का फिमेल आहे बघून नाही निवडत. आपण नेहमी एक गोष्ट आठवण ठेवूया की परमेश्वर लोकांना ते काय आहे, त्यांची पोझिशन काय हे बघून नाही निवडत. तुम्ही किती ज्ञानी आहेत हे बघून परमेश्वर नाही निवडत. वचन सांगतं की देवाने जगाचे जे फुलिश लोक होते ना, मूर्ख लोक होते, अशांना निवडलंय. पीटरला काय ज्ञान होतं नव्हतं, परंतु परमेश्वरांनी त्याला निवडलं. एक फिशरमॅन होता ना, सिम्पल फिशरमॅन होता, त्याला निवडलं आणि त्याच्याद्वारे परमेश्वरांनी किती काम केलं, किती अद्भुत काम केलं. परंतु जस्ट एकच गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. जे देवाने सांगितलंय एक्सक्यूज नको देऊया आपण देवाला, परंतु सबमिट होऊया. जसं देव बोलतोय, जेच करायला सांगतो आपण करूया. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या अधीन होऊ, परमेश्वराला सबमिट करू ना स्वतःला, तिथून देव तुम्हाला हळूहळू उचलायला सुरुवात करेल. मे बी इनिशियली आपल्याला काहीच दिसणार नाही, काही होत नाही आहे. नोहाचं आठवतं ना, आपण किती 370 days तो तारवात होता. पण ह्याचा अर्थ हे होता का की परमेश्वर काम करत नव्हता. परमेश्वराने पाणी पण आणलं, परंतु परमेश्वराने ते पाणी सुकवलं, पण त्यांना पुन्हा त्या लँडवरती येण्यासाठी प्रॉपर परमेश्वराने प्रबंध केला.
तसेच मे बी आज आपल्याला वेट करावं लागत असेल किंवा एखाद्या आपण ह्याच्यात आहे ना की प्रभू मी कॉलिंगमध्ये जायला तयार आहे, तर परमेश्वर आपल्याला वेट पण करवतो. आपल्याला पहिले तो नम्र बनवतो, त्याच्या इच्छेनुसार त्याच्या योजनेनुसार तो आपल्याला बनवतो आणि मग तो आपल्याला घेऊन जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आज आपण परमेश्वराकडे खरंच प्रार्थना करूया की प्रभू आपल्याला त्याच्या कॉलिंगमध्ये चालव. जे गिफ्ट्स त्यांनी ठेवले, जिथे तुम्ही आहात तिथे तुम्ही त्या गिफ्टचा यूज करा. तिथे त्या कॉलिंगमध्ये तुम्ही चालायला सुरुवात करा. मे बी फुल टाईम नाही जमत आहे, पार्ट टाईम आहे, पण जे तुम्ही देऊ शकता देवाला ते देऊया आपण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर. तुला सुंदरशा वेळेबद्दल धन्यवाद करते राजा. प्रभू तू आम्हाला इथे प्रत्येकाला एकत्रित आणलंस आणि आज या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास. तुला धन्यवाद करते राजा. ये प्रभू ईश्वर राजा, तुझी उपस्थिती घेऊन तू इकडे ये. मी तुला धन्यवाद करते परमेश्वरा, धन्यवाद करते प्रभूजी, तुला धन्यवाद करते राजा. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. परमेश्वर आज आमच्या प्रत्येकाचा तू ताबा घे राजा. आज आम्ही प्रत्येकजण परमेश्वरा मे बी कुठल्या ना कुठल्या कामामध्ये असो, जगिक गोष्टीमध्ये असो परमेश्वरा, परंतु आज तू आम्हाला बोलवतेस राजा. ये प्रभू येशू राजा, तू परमेश्वरा आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये चालव परमेश्वरा. तुला धन्यवाद करते राजा की तुझी उपस्थिती इथे उतरून आली परमेश्वरा. धन्यवाद करते प्रभूजी. थँक्यू जीसस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया, थँक्यू जीसस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक्यू फादर. या आपण परमेश्वराला स्वतःला सरेंडर करूया, त्याच्याशी आज आपण बोलूया, प्रार्थना करूया, त्याला विचारूया की प्रभू तू काय ठेवलेस माझ्यासाठी, तुझी काय इच्छा आहे माझ्यासाठी, काय योजना आहे परमेश्वरात की आज तू मला दाखव प्रभूजी. मी आतापर्यंत जगात होतो, जगाच्या गोष्टींमध्ये होतो प्रभूजी, मला क्षमा कर राजा, मला क्षमा कर प्रभू की मी तुझा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला राजा. जगाने मला काही दिलं नाही प्रभू, परंतु आज तुझी उपस्थिती तू आमच्यावरती परमेश्वरा दे राजा. आम्हाला तुझ्या कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा तू स्थापित असं कर परमेश्वरा. तुझी स्वर्गीय उपस्थिती परमेश्वर इथे उतरून येऊ दे. आज इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर राजा, तुझ्या अग्नीचं सामर्थ्य उतरून येऊ देत राजा. तुला धन्यवाद करते राजा की परमेश्वरा तू इथे उपस्थित आहेस राजा. तू प्रत्येकाशी बोलत आहेस. तुला धन्यवाद करते राजा. Lord, thank you Jesus. Yes Father, thank you Lord, thank you Jesus. जीत कर इस दुनिया को क्या लाभ होगा, होकर आत्मा को. या आपण आपल्या नीजवर जाऊया, आपण प्रार्थना करूया. पाएगा तू जीत कर इस दुनिया को क्या लाभ होगा, होकर आत्मा को. तू आजा यीशु के, तुझे यीशु बुला मला प्रत्येकाला स्थापित कर परमेश्वर, तुझ्या राज्यात तू स्थापित कर राजा. परमेश्वर ते प्रत्येक ज्या गोष्टी आम्हाला तुझ्यापासून दूर करत आहेत राजा, ते तू आमच्या जीवनातल्या काढ राजा आणि आम्हाला तुझ्या योग्य तू बनव प्रभूजी. तुझी स्वर्गीय उपस्थितीने तू भर परमेश्वर, तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर राजा. प्रत्येकाची काय कॉलिंग आज त्याला तू भेटते परमेश्वर, त्याच्याशी तू बोल राजा. आज ते जसे त्यांना तसं तू राहू देऊ नकोस राजा, परंतु तुझ्या उपस्थितीत चालव राजा. तुझी उपस्थिती येऊ देत येशू राजा. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू फादर. वी थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण आपले सर्व त्रास देवाला देऊया प्रियानो. आज आपण देवाकडे प्रार्थना करूया, त्याला विचारूया की प्रभू तू आमची भेट घे, आम्हाला सांग तुझी काय इच्छा आहे, तुझी काय योजना आहे आमच्यासाठी, आणि आपण त्याचा आवाज ऐकून त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊया प्रियानो. हालेलुया. परमेश्वर इथे प्रियानो, परमेश्वर इकडे तो तुम्हाला स्पर्श करत आहे, तुमच्याशी बोलत आहे, त्याची वाणी ऐका प्रियानो. परमेश्वर इकडे. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू फादर. वी थँक्यू जीसस फॉर युअर प्रेझेन्स लॉर्ड. वी थँक्यू
you Jesus for your presence. Thank you Father. परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे, त्याची वाणी ऐका प्रियानो. परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे आज. Thank you Jesus. Hallelujah. Thank you Father. Thank you Jesus. Hallelujah. Thank you Father. We thank you Jesus. Hallelujah. Thank you Father. Thank you Jesus. Hallelujah. Thank you. Thank you Jesus. Hallelujah. 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 Thank you Jesus. Hallelujah. Yes Father. तेरा नाम ले ले, तुझे यीशु Lord, we thank you Jesus. धन्यवाद परमेश्वर, तुझ्या उपस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद करते राजा. परमेश्वर, आम्ही विश्वास करतो की तू आज आमच्या प्रत्येकाची इथे भेट घेतलीस राजा. आमच्या प्रत्येकाशी तू बोललेस, तुला मी धन्यवाद करते राजा. आज आम्ही जितके पण आहेत राजा, जी तुझा आवाज ऐकत आहेत राजा, तू आम्हाला असंच राहू देऊ नकोस राजा, परंतु रोज तू आम्हाला ग्लोरी टू ग्लोरी चालव परमेश्वरा. तुझ्या उपस्थितीमध्ये चालव राजा. तुझी जे इच्छा आहेत आणि तुझ्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये तू आम्हाला चालव राजा. आणि तू चालवतेस म्हणून तुला धन्यवाद करते. तुझ्या सामर्थ्याबद्दल मी तुला धन्यवाद करते. तू प्रत्येकाची भेट घेतलीस, मी तुला धन्यवाद करते राजा. धन्यवाद करते परमेश्वर, तुला धन्यवाद करते परमेश्वरा. या सुंदरशा वेळेबद्दल, या संधीबद्दल तुला मी धन्यवाद करते राजा. ही सर्व प्रार्थना आम्ही उद्धारक येशूच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तू ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर अशा वचनाबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजूया. खूप छान आज वचनाद्वारे, सिस्टरांच्या वचनाद्वारे आज जे परमेश्वराचं या ठिकाणी वचन झालं, प्रभूने या ठिकाणी प्रत्येकाची भेट घेतली म्हणून परमेश्वराला धन्यवाद देऊया की आपलं ओझं हलकं करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि आपल्या प्रत्येकासाठी परमेश्वराने एक त्याचं ओझं दिलं आहे, त्याचं जू दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्या कॉलिंगमध्ये चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप अद्भुत असं वचन होतं आज. खरोखर परमेश्वराने आपल्या प्रत्येकाची भेट घेतली म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण ऑफरिंग घेणार आहोत. वर्शिप टीमला मी पुढे बोलवते आणि स्क्रीनवर स्कॅनर लावलेला आहे, त्यावर तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता. आपलं जे बेस्ट ऑफरिंग आहे आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देणार आहोत. प्रभूचं वचन सांगतं की जो संतोषाने देतो तो परमेश्वराला आवडतो. हालेलुया. चेक 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 वन चेक. प्रेज लॉर्ड. तैयार है सब? आइए अपने स्थानों पे सब लोग खड़े हो जाएंगे. या आपण आपल्या पायांवरती उभे राहूया. आमेन. कितने जन आशीर्वादित हुए वचनों से? आमेन. जब कोई नहीं रहता तब प्रभु रहता है ना? तो हमारा सारा बोझ उस पे डाल दो, वो सब टेक केयर करेगा. आमेन. आइए कुछ प्रभु में अच्छा बोएंगे और इस गीत के जरिए परमेश्वर के नाम को ऊंचा करेंगे. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. ऊंचा 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 यीशु को उठाओ. ऊंचा 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 यीशु को उठाओ. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. कम ऊंचा 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 यीशु को उठाओ. ऊंचा नीचे 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 शैतान को दबाओ. कम ऑन. सब साथ में करेंगे. कम ऑन.
ओझे येशूवर टाका, तो तुम्हावर प्रेम करतो. आपले ओझे येशूवर टाका, तो तुम्हावर. Come on, उंच, हे उंच 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 येशूला उंचवा, उंच 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 येशूला उंचवा. खाली 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 शैतानाला तुडवा. Come on, church. कोण आपले होते आपले येशूवर टाका, तो तुम्हावर प्रेम करतो. आपले होते येशूवर टाका, तो तुम्हा. उंच 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 येशूला उंचवा. येशू मसीह की. आमेन आमेन. या आपण जवळ बसू शकता आपल्या स्थानावरती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सुंदरशा गीतासाठी आपण जोरदार टाळे वाजवूया. परमेश्वराचा गौरव होतो. वेळेस आपण काही सूचना बघणार आहोत स्क्रीनवर. मॉर्निंग प्रेयर भक्तीची वेळ ही रोज सकाळी 8:30 वाजता 8:30 ते 9 मॉर्निंग प्रेयर आहे. ही मॉर्निंग प्रेयर अत्यंत आशीर्वादित असते. सकाळी सकाळी आपण देवाचं वचन ऐकतो आणि मग दिवसभर त्या वचनावर मनन करतो आपण. तर मॉर्निंग प्रेयर नक्की अटेंड करा. तुम्हाला झूमची लिंक येत नसेल तर तुम्ही तुमचा नंबर सिस्टर प्रिसिला यांना द्या आणि ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मॉर्निंग प्रेयरची लिंक येईल. आठवड्यातनं 2 वेळा चर्च सर्व्हिस आहे. एक रविवारची चर्च सभा आहे आणि गुरुवारची चर्च सभा आहे. रविवारची मराठीमध्ये असते आणि गुरुवारची इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे. संध्याकाळी 7 वाजता याच ठिकाणी होलीवेन नेटिव्हिटी चर्चमध्ये. झूम आणि यूट्यूब लाईव्हवर पण तुम्ही चर्च अटेंड करू शकता. प्रत्येक गुरुवारी वुमन्स प्रेयर आहे. संध्याकाळी चर्च सुरू होण्याआधी 6:30 ते 7 या दरम्यान वुमन्स प्रेयर आहे. चर्चमध्येच वुमन्स प्रेयर असते. तर ज्या सिस्टर्स आहेत तर चर्च सुरू होण्याआधी तुम्ही वुमन्स प्रेयर अटेंड करू शकता. त्यानंतर आपला जो प्रेयर हेल्पलाईन नंबर आहे 8286853338 या नंबरवर तुम्ही प्रेयरसाठी कॉल करू शकता. तुमचं प्रेयर रिक्वेस्ट असेल त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता. आणि पास्टरांचा जो यूट्यूब चॅनल आहे अपोस्टल डॉक्टर विकास कांबळे यूट्यूब चॅनलला नक्की बघा, शेअर करा. देवाचं वचन नक्की तुम्ही शेअर करू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण आपलं वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीचं चॅनल आहे, तुम्ही फॉलो करू शकता. तुमच्या पर्सनल प्रेयरमध्ये डोंगरगंजचं जे स्कूल ऑफ एंड टाईम प्रॉफेसी आहे कन्स्ट्रक्शनसाठी आठवण ठेवा. लवकरात लवकर देवाचं भवन बांधून पूर्ण व्हावं आणि त्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वराचं कार्य सुरू व्हावं यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. बायबल कॉलेजचे सर्व स्टुडंटसाठी तुमच्या प्रेयरमध्ये आठवण ठेवा. 300पेक्षा जास्त स्टुडंट आहेत. तर परमेश्वर या प्रत्येक स्टुडंटमधनं परमेश्वराने एक संदेश उभा करावा. देवाच्या राज्यासाठी अनेक त्या ठिकाणी पास्टर्स उभे राहावे यासाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणि 21, 22, 23 ऑक्टोबर या महिन्याच्या आपलं फायर कॉन्फरन्स आहे लोणावळा या ठिकाणी. या फायर कॉन्फरन्ससाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि या ठिकाणी परमेश्वराचं कार्य अद्भुत कार्य व्हावं यासाठी नक्की प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आज पास्टर नागपूर या ठिकाणी आहेत, ते सुवार्ता फेरीमध्ये आहेत आणि उद्या आय थिंक जालना आणि त्या बाजूला जाणार आहेत. तर सर्व पास्टरांचे जे मीटिंग्ज आहेत त्याच्यासाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि त्यांची हेल्थ आणि त्यांच्याबरोबर जे पास्टरांबरोबर जी टीम गेलेली आहे तर त्यांच्यासाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये नक्की आठवण ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण शेवटची प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये पास्टर रवींद्र भालेराव आहेत.
शेवटची प्रार्थना करतील आणि ऑफरिंगसाठी प्रार्थना करतील. अजून एक विशेष प्रार्थना विनंती आहे. ब्रदर जॉय साठे यांच्यासाठी तुमच्या प्रेयरमध्ये आठवण ठेवा. आत्ता यावेळेस पण आपण प्रार्थना करणार आहोत. त्यांची हेल्थ चांगली, त्यांना जो त्रास होत आहे तो त्रास परमेश्वराने काढून टाकावा यासाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये नक्की आठवण ठेवा. प्रार्थना करूया आपण. पवित्र पवित्र तो जिवंत परमेश्वरा, धन्यवाद दे, तुझे आभार उपकार मानतो परमेश्वर पित्या. आजचा दिवस दाखवलाच प्रभू ईश्वर राजा, त्याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वर पित्या. आज जी सभा झाली प्रभू ईश्वर राजा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सहभागिता या ठिकाणी होती प्रभू ईश्वर राजा. विशेष म्हणून तुझे दासी प्रभू ईश्वर राजा सिस्टर यांच्याद्वारे तू बोललास प्रभू परमेश्वरा. खरोखर बाप्पा आमचं जे ओझं आहे प्रभू ईश्वर राजा आम्हाला तुझ्यावर टाकलं पाहिजे परमेश्वरा. या आम्ही त्यांच्या साक्षीद्वारे आणि प्रभू ईश्वर राजा त्यांच्या वचनाद्वारे आज प्रभू आम्ही शिकलो आहे प्रभू परमेश्वरा. खरोखर प्रभू ईश्वर राजा आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू ईश्वर राजा. तू आमच्याशी बोलतोस, आमची काळजी घेतोस आणि आम्हाला प्रभू ईश्वर मार्गदर्शन करतोस परमेश्वरा. आणि त्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला चालण्यासाठी कृपा कर प्रभू परमेश्वरा. प्रार्थना करतो विषय करून पप्पा ब्रदर साठे प्रभू ईश्वर राजा, त्यांचं आरोग्य बाबा तब्येत प्रभू ईश्वर राजा थोडी खराब आहे प्रभू परमेश्वरा. त्यांना उत्तम असं आरोग्य दे प्रभू परमेश्वरा. तुझा स्पर्श कर गाळ्यात आणि स्पर्श करून त्यांना आशीर्वादित कर परमेश्वरा. जे प्रभू ईश्वर जो त्यांना आजार आहे, जो काही त्यांना त्रास होते प्रभू ईश्वराचा, तो आम्ही तुझ्या चरणाशी ठेवतो परमेश्वरा. देवा तुझ्या मार खाल्ल्याने आम्हाला आरोग्य भेटलं असं तो वचन म्हणतं प्रभू ईश्वराचा. ते वचन त्यांच्या जीवनामध्ये आम्ही डिक्लेअर करतो परमेश्वरा आणि त्यांना तुझा हाताचा स्पर्श कर. तेव्हा आम्ही प्रार्थना करतो. आमचे पास्टर आज नागपूर या ठिकाणी मीटिंगला गेलेत प्रभू ईश्वराचा. त्या मीटिंगला तो आशीर्वादित कर परमेश्वरा. सो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरून येतं आणि लोकांच्याद्वारे प्रभू ईश्वराचा त्या ठिकाणी बाप्पा साक्षी अशा निर्माण व्हावी अशी मी प्रार्थना करतो परमेश्वर. प्रत्येकानं स्पर्श कर. त्या मीटिंगला तुझ्या हातामध्ये घे प्रभू ईश्वर राजा. आणि देवा पूर्ण सभेचा तो ताबा घे. त्यांची तब्येत तू चांगली ठेव परमेश्वरा. प्रभू ईश्वर राजा त्यांच्याबरोबर गेलेले बाप्पा भाऊ त्यांनाही तू आशीर्वादित कर परमेश्वरा. त्यांचा प्रवास तुझ्या दूतांच्या पाऱ्यामध्ये ठेव प्रभू परमेश्वरा. आत्तापर्यंत त्या मीटिंग तू सक्सेस केलं, याच्या पुढेही तू पप्पा त्यांना यश दे प्रभू प्रत्येक प्रभूश्वरा मीटिंगमध्ये प्रभू, कारण की तू त्यांच्याबरोबर आहेस परमेश्वरा. धन्यवाद देतो. मी प्रार्थना करतो परमेश्वर पित्या. इथे जमलेल्या प्रत्येकांना मी तुझ्या हातात सोपवतो बाप्पा. ज्या ज्या या ठिकाणी प्रभू ईश्वर राजा लोकांनी प्रार्थनेमध्ये प्रभू ईश्वर राजा आपलं म्हणणं आपले गाराने प्रभू तुझ्याचं सादर केलेत प्रभू ईश्वर राजा, त्या प्रार्थनेकडे प्रभू ईश्वर राजा तू लक्ष दे आणि त्यांचं उत्तर तू त्यांना दे परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभू. आजची सभा तो आशीर्वादित केलेत म्हणून जे आभार म्हणतो प्रभू ईश्वर. आज जे दान भंडार ज्या लोकांनी प्रभू ईश्वर टाकले प्रभू परमेश्वरा त्यांना तो आशीर्वादित कर प्रभू ईश्वर राजा. हे दान तुझ्या सेवेकार्यासाठी बाप्पा उपयोग दे अशी मी तुझ्या प्रार्थना करतो परमेश्वर. धन्यवाद देतो प्रभू. आमची प्रार्थना ऐकलीच म्हणून आभार मानतोय. ही छोटीशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो पिता तो आहे. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात आहे तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी जमाच दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणात सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हाला पर्शन नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमचं आशीर्वाद आणि देवबापाची प्रीती, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा व अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथे जमलेल्या प्रत्येकांवर युगानुयुग राहो. आमेन. आमेन. आपण दोन्ही हात आपले उंच करूया. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार असो. आमेन. सभा संपलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजची रविवारची सभा यावेळेस संपत आहे. आपण या रविवारी आपण लवकर सभा घेतली, पण पुढच्या रविवारी आपला जो रेग्युलर टायमिंग आहे 7 वाजताच आपली सभा होणार आणि त्याच्या आधी आपण गुरुवारी भेटणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.